हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण योजनांच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. विशेषतः ज्या योजनांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत या 2024-25मध्ये त्या योजनांचा आढावा एकंदरीतच आपण माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये आपण त्या योजना या ठिकाणी बघणार आहोत. सो एकंदरीत 2014-15-16 या वर्षामध्ये ज्या काही योजना केंद्र शासनाने ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत आणि ज्यावर आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेले आहेत, असे काही महत्त्वपूर्ण योजना आपण बघणार आहोत. सो एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, कंबाईन पूर्व असो की मुख्य असो किंवा इतर जे काही सरळ सेवा परीक्षा आहेत, तर त्यावर योजनांवर आधारित कुठल्याही परीक्षेमध्ये किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातो आहे. सो त्या अनुषंगाने आपण वन स्टॉप या ठिकाणी अशा स्वरूपाच्या योजना या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. सो प्रामुख्याने या लेक्चरमध्ये आपण 10 वर्ष पूर्ण झालेल्या योजना आपण बघणार आहोत. ओके, एकंदरीतच या लेक्चरला किंवा या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादावरून पुढचं लेक्चर आपण 5 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 2024-25मध्ये शासनाने ज्या काही नवीन योजना सुरू केलेल्या असतील, सो त्या अनुषंगाने आपण ते देखील आपण माइंड मॅपच्या स्वरूपात घेऊन येणार आहोत. मात्र या व्हिडिओला किती तुम्ही प्रतिसाद देता तर त्यावरून पुढचं जे काही लेक्चर्स आहेत ते अवलंबून असणार आहे. ओके, सो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जे काही या ठिकाणी जे कंटेंट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ते एकंदरीतच एक्झाम ओरिएंटेड आणि ते शेवटच्या क्षणाला देखील रिव्हिजन करता येईल अशा स्वरूपामध्ये माइंड मॅपच्या स्वरूपात हे जे काही लेक्चर्स आहेत किंवा PDFs आहेत ते आपण तयार केलेलं आहे, जी तुम्हाला आपल्या द MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो या ठिकाणी बघूयात योजना माइंड मॅपिंग. ओके, सो वन शॉट आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि यासोबतच काही PYQच्या देखील त्या योजनांवर विचारलेले PYQs तर त्याचा देखील या ठिकाणी समावेश आपण केलेला आहे. सो एकंदरीतच आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो आहेत आणि जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या PYQsला बेस मानून आपण हे जे काही लेक्चर्स आहेत ते कंडक्ट करतो आहोत. ओके, सो ज्यामुळे एकंदरीतच लेक्चरची जी काही विश्वासार्हता आहे आणि कंटेंट आपण देतो आहोत तर त्यावर तुमचा विश्वास नक्कीच एकंदरीतच एक्झाम ओरिएंटेड आहे असं तुम्हाला लक्षात येईल. सो थेट आपण लेक्चरला सुरू करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, सो यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये एकंदरीतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या जे काही व्ह्यूज आहेत किंवा लाईक्स आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके, सो सुरुवातीला आपण मुद्रा योजना या योजनेपासून सुरू करूयात. आता मुद्रा योजना विशेषतः गैर कॉर्पोरेट म्हणजे जे काही नॉन रजिस्टर्ड जे एम्प्लॉईज इन द सेन्स जे काही एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा उद्योजक किंवा गैर कृषी संदर्भात जे काही लघु व सूक्ष्म उद्योजक आहेत तर त्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी एक तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सो या योजनेचा जो शुभारंभ आहे किंवा सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवायचं आहे, योजनेचा जे काही शुभारंभ 8 एप्रिल 2015 अर्थात 8 एप्रिल 2015ला या योजनेची सुरुवात झालेली आहे आणि यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या अंतर्गत ज्या काही विविध श्रेणीमध्ये जे कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो तर त्यासाठी एक विशेष जी काही रिस्पॉन्सिबल संस्था आहेत तर ते ज्याला मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड इन शॉर्ट मुद्रा म्हटलं जातो आहे. सो या संस्थेच्या माध्यमातून जी काही योजना आहे, जी काही कर्ज पुरवठा आहे ते केला जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, मुद्रा. ओके, आता उद्दिष्ट काय आहे तर देशातील गैर कॉर्पोरेट आणि गैर कृषी असणारे जे लघु व सूक्ष्म उद्योजक आहेत किंवा उद्योगांना सोयीस्कर व उत्पादनमुक्त म्हणजेच काय तर तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणे, ज्यामुळे उद्योजकता व रोजगार निर्मितीला चालना मिळेल यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. थोडक्यात अवित्तपोषितांना वित्त पुरवठा करणे, फंड द अनफंडेड, ज्या सूक्ष्म उद्योजकांना किंवा सूक्ष्म जे काही उद्योजक आहेत तर त्यांना कर्ज उपलब्ध सहसा होत नाही. ओके, सो किंवा त्यांना जे काही भांडवल आहे ते सहसा प्राप्त होत नाही तर त्यासाठी त्यांना त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी म्हणून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यासह एकंदरीतच वित्तीय समावेशन घडवून आणणे, सूक्ष्म व्यवसायांना औपचारिक स्वरूप देऊन एकंदरीतच देशामध्ये रोजगार निर्मितीला चालना देणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
आता याची वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला तीन श्रेणीमध्ये जे काही कर्ज पुरवठा आहे ते केल्या जायचे. याच्यामध्ये शिशु, त्यानंतर आहे किशोर, तरुण, या 3 श्रेणीमध्ये. मात्र 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये एक नवीन श्रेणी, ज्याला तरुण प्लस श्रेणी म्हटलं जातो आहे. सो तरुण प्लस श्रेणी या नवीन श्रेणीचा समावेश करण्यात आलेला आहे. आता शिशु श्रेणी अंतर्गत 50,000 रुपयेपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जायचे. किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज, आणि तरुण या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यायचे. अलीकडे तरुण प्लस श्रेणीमध्ये 10 लाख ते 20 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे ते छोट्या उद्योजकांना किंवा MSME सेक्टरमध्ये जे काही गैर कॉर्पोरेट किंवा गैर कृषी उद्योजक आहेत तर त्यांना उपलब्ध करून दिला जातो. सो एक लक्षात ठेवायचं आहे. सो थोडक्यात 20 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे, तारणमुक्त कर्ज या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्या त्यात तरुण प्लस श्रेणी जी नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली आहे तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता अद्याय यावर जे काही बदल आहेत, म्हणजे 2024-25मध्ये ज्या काही बदल झालेले आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे, किंवा अचिव्हमेंट काय झालेलं आहे या योजनेच्या माध्यमातून. 2015 पासून 2025पर्यंत साधारणतः 52 कोटी कर्जदार किंवा 52 कोटी लोकांनी किंवा छोट्या उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि एकूण कर्ज वितरित जर आपण बघितलं तर या योजनेच्या माध्यमातून 32.61 लाख कोटी रुपये, ओके, सो 32.61 लाख कोटी रुपये इतके जे काही कर्ज वितरित या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचं, ज्यावर आयोग 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो, विधानांवर आधारित देखील प्रश्न बनू शकतो. एकूण लाभार्थ्यांचा विचार करता 68% ज्या लाभार्थी आहेत तर त्या महिला आहेत. ओके, सो महिला या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी ठरल्याचे आपल्याला दिसून येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, 68%. ओके, सो हवं तर याला स्टार करून ठेवा. 68% लाभार्थी या महिला आहेत. यासोबतच एकूण जे काही कर्ज वितरित करण्यात आलेले आहेत तर ते 50%पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध हे आर्थिक व दुर्बल घटकांना, त्याच्यामध्ये SC ST OBC या श्रेणी अंतर्गत किंवा या समुदायातील छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. 2024-25मध्ये तरुण प्लस ही नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे आपण आताच बघितलं, ज्यामध्ये 20 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. सर्वाधिक कर्ज जर आपण बघितलं एकूण कर्ज वितरणापैकी तर शिशु श्रेणी अंतर्गत अर्थात 50,000 रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे. एकूण कर्ज वितरणापैकी 51.7% म्हणजे 50%पेक्षा जास्त शिशु श्रेणी अंतर्गत या कर्जाचा किंवा या योजनेचा लाभ घेणारे उद्योजक आपण म्हणू शकतो. ओके, आता जे काही परफॉर्मन्स 2024-25मध्ये जे काही कुठल्या राज्याने या योजनेअंतर्गत सर्वाधिक परफॉर्मन्स केलेला आहे किंवा सर्वाधिक कर्ज वितरित केलेलं आहे तर ते आपण बघितलं तर यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे, आणि आपला महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, वेस्ट बेंगॉल, बिहार, महाराष्ट्र. ओके, सो महाराष्ट्र इज इन 6th. ओके, तर पहिल्या क्रमांकावर आहे तामिळनाडू. सो इट्स ऑल अबाउट मुद्रा योजना. मुद्रा योजनेवर आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे. मुख्यतः जर आपण प्रश्नांचा विचार करता या योजनेवर राज्यसेवा मुख्य परीक्षेवर सर्वाधिक प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, आता डिकेट्स म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या ठिकाणी PIBवर जे काही डेटा दिलेला होता, सो 52 कोटी लाभार्थी आहेत आणि 62.61 लाख कोटी रुपये इतके जे काही वितरित या योजनेच्या माध्यमातून कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे. 68% लाभार्थी महिला आहेत आणि 50%पेक्षा जास्त जे काही कर्जाचे अमाऊंट्स आहेत तर ते या जी विशेषतः विकर सेक्शन्स जे उद्योजक आहेत तर त्यांना प्राप्त झालेले आहे. ओके, आणि एकूण कर्जापैकी शिशु श्रेणी अंतर्गत सर्वाधिक कर्ज वितरित करण्यात आलेलं आहे. सो आता यावर आयोगाने काय प्रश्न विचारलेले आहेत ते बघूयात. विशेषतः कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2019मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यानंतर 2018मध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता मुद्रा योजनेचे उद्दिष्टे असंघटित काय दिलेलं आहे, असंघटित म्हणजे बिना नोंदणीकृत जे काही उद्योजक आहेत, छोट्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी म्हणून जी योजना आहे ती सुरू करण्यात आली का. सो असा एकंदरीत विधानांच्या स्वरूपात दिलेला आहे. आणि दुसरा ब विधान आहे मिसिंग मिडल, एकंदरीत दुसऱ्या योजनेच्या संदर्भात आहे. सो जे विधान आहे ते अविधान या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अविधान योग्य आहे. अर्थातच दोन्ही जे काही
दोन्ही जे काही स्टेटमेंट आहेत ते एकंदरीत या मुद्रा योजनेच्या संदर्भाने दिलेले आहेत. एकच मिनटं, थोडा पेनचं साईज इन्क्रीज करू द्या. ओके, सो यामध्ये मुद्रा योजनेचे उद्दिष्टे असंघटित बिना नोंदणीकृत म्हणजेच नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगांना त्याच्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे, बरोबर आहे. त्यानंतर ब आहे मिसिंग मिडल म्हणजे हरवलेला मध्य म्हणजेच छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे तर त्याला सक्षम करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो दोन्ही योजना या ठिकाणी दोन्ही जे काही स्टेटमेंट आहेत या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो कंबाईंड पूर्व 2019मध्ये विचारलेला प्रश्न. त्यानंतर जोड्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या ठिकाणी जोड्या स्वरूपात तुम्ही बघू शकता. प्रधानमंत्री मुद्रा योजना कंबाईंड पूर्व 2018मध्ये. सो प्रधानमंत्री मुद्रा योजना कशासाठी आहे तर ते या ठिकाणी आपण बघू शकता. सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त करण्यासाठी किंवा पुनर्वित्त आणि विकास करण्यासाठी म्हणून एकंदरीतच या मुद्रा योजनेची जी काही सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे. ओके, सो इट्स अबाउट मुद्रा योजना. त्यानंतर आहे PM जनधन योजना. PM जनधन योजना यावर देखील फ्रिक्वेंटली आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आता प्रधानमंत्री जनधन योजना घोषणा 15 ऑगस्ट 2014ला करण्यात आलेली होती. सुरुवात कधी झालेली आहे तर लक्षात ठेवायचं 28 ऑगस्ट 2014ला या प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात झालेली आहे. मंत्रालय अगेन वित्त मंत्रालय यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक भारतीय कुटुंबाला बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, यासोबतच आर्थिक सेवांचा लाभ देशातील गरीब आणि वंचित जनतेपर्यंत पोहोचवणे आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समावेशन घडवून आणणे. जे काही देशातील अनबँक्ड नागरिक आहेत किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांचा समावेश फार क्वचित प्रमाणामध्ये झालेला आहे तर एक बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त बँकेचा लाभ करून देणे किंवा आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा समावेशन या अर्थव्यवस्थेमध्ये करणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अनबँक टू बँक या तत्वावर ही जी काही योजना आहे किंवा या योजनेची जी काही तत्व आहे ते अनबँक टू बँक हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ब्रीदवाक्य काय आहे तर मेरा खाता भाग्यविधाता हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. उद्दिष्टे आपण आताच बघितलं, वित्तीय समावेशनासाठी बँक खाते उघडणे, बँकिंग सुविधा प्रदान करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे, विमा तसेच पेन्शन सेवा उपलब्ध करून देणे. सो एकंदरीत जे काही DBTच्या माध्यमातून जे योजना प्राप्त होतात तर त्याचा लाभ थेट जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याच्यामध्ये विमा असतील, पेन्शन्स असेल, सो याचा देखील या ठिकाणी या योजनेअंतर्गत त्याचा फायदा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता यामध्ये साधारणतः 3 टप्पे आतापर्यंत आपल्याला दिसून येतात. पहिला टप्पा 15 ऑगस्ट 2014 ते 15 ऑगस्ट 2015 म्हणजे साधारणतः एका वर्षासाठीच पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला होता. दुसरा टप्पा 15 ते 18. त्यानंतर अलीकडे तिसरा टप्पा सुरू आहे. सो लक्षात ठेवायचं आहे या प्रधानमंत्री जनधन योजनेचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या योजनेच्या संदर्भाने लक्षात घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बँकिंग सुविधेचे वैश्विक पोहोच. सो युनिव्हर्सल कव्हरेज ऑफ बँकिंग, सर्वांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे हे या योजनेचे एकंदरीत वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाकडून प्रत्येक धारकाकडे किंवा खातेधारक प्रौढाकडे सुरुवातीला पहिल्या 2 टप्प्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाकडे जनधन खाते असावे अशी जी काही संकल्पना आहे ती स्वीकारण्यात आलेली होती. मात्र या तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्थात 2018 ते 25 या कालावधीमध्ये प्रत्येक कुटुंबाकडून त्या कुटुंबातील प्रत्येक खातेधारक प्रौढाकडे म्हणजे एव्हरी हाऊसहोल्ड टू एव्हरी अनबँक ॲडल्ट अशा स्वरूपाची संकल्पना या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून किंवा या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून जी काही अपघाती सूक्ष्म विमा जी आहे ती 2 लाख रुपयेपर्यंत प्राप्त होऊ शकतो. अधिकर्ष सवलत जी सुरुवातीला 5,000 रुपये होती तर ती ज्याला ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हटलं जातो आहे. सो ते 10,000 रुपयेपर्यंत आपल्या अकाउंटवर पैसे नसताना देखील इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण 10,000 रुपयेपर्यंत जी काही ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे, सर्व्हिस आहे ते प्राप्त करू शकतो. या योजनेच्या माध्यमातून रुपे कार्ड, रुपे किसान कार्ड, DBTच्या माध्यमातून आर्थिक सेवा या योजनेच्या माध्यमातून दिल्या जात आहे. वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवणे, त्याची अंमलबजावणी करणे हे देखील या योजनेची वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. ओके, आता अपडेटेड किंवा रिसेंट डेव्हलपमेंट काय झालेलं आहे या योजनेमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे
ऑगस्ट 2025पर्यंत 56.16 कोटी जनधन खाते उघडण्यात आलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि जनधन खात्याअंतर्गत जे काही उघडण्यात आलेले एकूण खाते आहेत, ओके, सो त्यापैकी 55 म्हणजेच 50% जास्त जे काही खाते आहेत ते महिलांचे खाते आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो हे आपल्याला या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगेन बँकिंग सेवाएं सभी को सुलभ कराना. सो जे काही PIBमध्ये जे डेटा दिलेला होता सो त्यावरूनच हे आपण डायरेक्ट घेतलेलं आहे. 10,000 रुपयेपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळणार आहे. वित्तीय साक्षरता कार्यक्रम, ऋण गॅरंटी कोर्स बनाना, म्हणजे जे काही कर्ज उपलब्ध करताना एकंदरीतच या योजनेच्या माध्यमातून काही सोयीसुविधा जर आपण जनधन खात्यावर कर्ज घेत असू तर त्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात. सूक्ष्म विमा देखील या ठिकाणी प्राप्त होत आहे. ओके, आणि 6 पिलर या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले आहेत. तर त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणकोणते 6 पिलर्स आहेत? तर पेन्शन स्कीम, त्यानंतर आहे बेसिक सेविंग अकाउंट सुरू करणे, मायक्रो इन्शुरन्स, ओके, सो सूक्ष्म विमा जी काही आहे विशेषतः फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम अंतर्गत, वित्तीय साक्षरता कार्यक्रमांतर्गत, त्यानंतर वित्तीय साक्षरता कार्यक्रम, क्रेडिट गॅरंटी फंड, ओके, सो पत हमी जी काही निधी आहे तर या PM जनधन योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे, जे काही बँकिंग सर्व्हिस आहेत तर ते उपलब्ध करून देणे. सो असे 6 जे काही पिलर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, सो यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता PM जनधन योजनेवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, याआधी ते बघूया. या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू करण्यात आली. कशासाठी सुरू करण्यात आली? तर एक वित्तीय समावेशन आहे का? तर नक्कीच वित्तीय समावेशनासाठी. एक मिनटं, थोडा पेनचा आहे. ओके, सो वित्तीय समावेशन, त्यानंतर आहे वित्तीय साक्षरता, सो वित्तीय साक्षरतेसाठी फायनान्शियल लिटरसी, त्यानंतर आहे विम्याचे कवच, ओके, सो विम्याचे कवच, सो थोडक्यात इन्शुरन्स, जे काही मायक्रो इन्शुरन्स आहे तर त्यासाठी देखील सुरू करण्यात आली. मात्र पीक विमासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली नाही. मात्र जे काही पीक विमासाठी जे काही योजना आहेत तर त्या योजनेचा जे लाभ आहे ते थेट DBTच्या माध्यमातून एकंदरीतच जनधन खात्यावर क्रेडिट केला जाऊ शकतो. मात्र विशेष पीक विमासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली नाही. तर वित्तीय साक्षरता कार्यक्रम, त्यानंतर विमा समावेशन आणि विम्याचे कवच यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. सो पर्याय क्रमांक 3 क ब क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या संदर्भात पूर्वपरीक्षेचे प्रश्न आपण घेतलेले आहे. त्यानंतर जाऊयात पुढे. त्यानंतरची योजना आहे अमृत योजना, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेला देखील अलीकडे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो बघूयात सुरुवात कधी झाली या योजनेची. अमृत योजना, अमृत म्हणजे काय? तर अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. सो फुल फॉर्म देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो लक्षात ठेवायचं आहे. 25 जून 2015 रोजी भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते, ओके, सो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. ओके, 25 जून 2015ला. ही एक केंद्रीय प्रायोजित स्वरूपाची योजना किंवा केंद्र पुरस्कृत योजना आहे. सो लक्षात ठेवायचं, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आता गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. अमृत योजना पहिला टप्पा किंवा प्रथम टप्पा ज्यामध्ये 500 शहरांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि त्या 500 शहरांमध्ये ज्यात भारताच्या सुमारे 60% जे काही शहरी लोकसंख्या या 500 शहरांमध्ये वसलेल्या आहेत अशा शहरांचा समावेश करण्यात आलेला होता. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता ते पुढे बघणारच होतो की त्या शहरांमध्ये जे काही डेव्हलपमेंटचे काम आहे ते कशा पद्धतीने राबवण्यात आलेलं आहे किंवा त्यासाठी कोणकोणती उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर अमृत 2.0 हे नव्याने, अर्थात जे नवीन योजना आहे याच्यामध्ये अपडेट करून 2021मध्ये, ऑक्टोबर 2021मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. सुरुवातीला 2015मध्ये, त्यानंतर त्याचा दुसरा पार्ट किंवा दुसरा जे काही श्रेणी आहेत अमृत 2.0 ते 2021मध्ये ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये 4,900 म्हणजे जवळपास 5,000 जे काही नगरपरिषद व नगरपालिका या क्षेत्रांमध्ये 2025-26 पर्यंत सार्वत्रिक पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याचे लक्ष्य या अमृत 2.0 अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. ओके, आता उद्दिष्ट काय आहे? तर या ठिकाणी उद्दिष्टांवर देखील प्रश्न विचारले गेलेले आहे.
सर्व शहरी घरांमध्ये कार्यक्षम नळ जोडणी अर्थात जे काही स्वच्छ पाणी पुरवठा, ड्रिंकिंग वॉटर पुरवणे, मलनिस्सारण, ओके. सो स्वच्छतेच्या बाबतीत सुविधा उपलब्ध करून देणे. त्यासोबतच शहरामध्ये हिरवळ उद्याने असतील, शहरी वाहतूक, सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करून शहरांचे पर्यावरण सुधारणे. थोडक्यात शहरामध्ये जे काही ग्रीनरीच्या संदर्भात डेव्हलपमेंटचे कामं करणे, ओके. उद्याने उपलब्ध करून देणे. त्यानंतर आहे पाण्याचा पुनर्वापर असेल, शुद्ध पाण्याचे पुनर्वितरण असेल, विविध जलाशयांचे पुनरुज्जीवन, याद्वारे पाण्याचा परिपत्रक अर्थतंत्र सर्क्युलर इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे, ओके. सो शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणे. पाण्याचा निचरा व्यवस्थित त्या शहरामध्ये होतो आहे किंवा नाही, सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थित होतो आहे की नाही, तर त्याचा विचार या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून सुनिश्चित करणे, यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. यासोबतच मोटारयुक्त वाहतूक, हरित पायाभूत सुविधा उपलब्ध करून शहरी प्रदूषण कमी करणे, शहरी गरीब आणि वंचित घटकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून समावेशक विकास त्या शहरामध्ये घडवून आणणे, यासाठी म्हणून अमृत अर्थात अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आता इतर काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता व्यवस्थापन असेल, वादळ पाणी अर्थात जे काही स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे. सो एकंदरीतच पावसाचे पाणी जेव्हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये शहरांमध्ये जे काही पावसाचे पाणी जे थांबलेलं असतं, तर त्यासाठी ड्रेनेज व्यवस्थित आहे किंवा नाही, किंवा जे काही सांडपाणी वाहून नेण्यासाठी जे काही नाले तयार करण्यात आले आहे ते स्वच्छता व्यवस्थित होतो आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. हरित क्षेत्रे, उद्याने, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल परिसर तयार करणे. प्रत्येक प्रकल्पात किमान 5% निधी हे उद्यानासाठी या योजनेअंतर्गत राबवण्यात येतो आहे किंवा विशेष त्या 5% निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मोटारयुक्त वाहतूक, ज्याच्यामध्ये पादचारी मार्ग असेल, ओके, फुटपाथवरून चालणाऱ्यांसाठी योग्य सुव्यवस्थित असं फुटपाथ उपलब्ध करून देणे. सायकल ट्रॅक, शहरी गतिशीलता सुधारणे. शहरी सुधारणांमध्ये डिजिटल सोल्युशन्स, शहरी व्यवस्था, ओके, ज्याच्यामध्ये शहरामध्ये सार्वजनिक वायफाय बसवणे, इज ऑफ लिव्हिंग त्या शहराचं डेव्हलप करणे, ओके, रिअल टाईम मॉनिटरिंग करणे. तंत्रज्ञान उपमिशन, जल व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पेयजल सर्वेक्षण करणे, ओके. सो इत्यादी जे काही वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला या योजनेचे दिसून येतात. शहरी स्थानिक संस्था आणि राज्य सरकारे या योजनेची अंमलबजावणी जबाबदार आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे. जे काही अर्बन लोकल बॉडीज आहेत आणि राज्य सरकारे या योजनेचे रिस्पॉन्सिबल आहेत. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आपण म्हणू शकतो, ओके. त्यानंतर काही चेंजेस अलीकडे झालेले जर आपण बघितलं किंवा अचिव्हमेंट, जून 2021पर्यंत 1 कोटीहून अधिक घरांना नळजोड किंवा नळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, विशेषतः शहरी भागामध्ये. आणि 78 लाख घरांना मलनिस्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे या अमृत योजनेअंतर्गत. त्यानंतर आपण आताच बघितलं ऑक्टोबर 2021मध्ये अमृत 2.0 ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ओके. सो सस्टेनेबल, शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आणि क्लायमेट चेंजच्या संदर्भाने हे पावले उचलल्याचे आपल्याला दिसून येतो, ओके. सो अमृत योजनेअंतर्गत काही प्रोजेक्ट कंपोनंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. वॉटर सप्लाय असेल, सिवेज सेप्टिक मॅनेजमेंट असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज असेल, नॉन मोटराइज अर्बन ट्रान्सपोर्ट असेल, ग्रीन स्पेसेस किंवा पार्क असतील, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ओके. आता या योजनेवर एकंदरीतच राज्यसेवा पूर्व 2023मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान, थोडक्यात अमृत, ओके, याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, अर्थात आपल्याला चुकीचे विधान आहे असा प्रश्न या ठिकाणी कोणते चुकीचे विधान आहे हे विचारलेलं आहे. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, बरोबर आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे अभियान सुरू केलेलं आहे का? सो बरोबर आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे जे काही अभियान किंवा मिशन आहे ते सुरू केलेलं आहे. ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. तर ते देशभरातील नाही तर साधारणतः 500 शहरांमध्ये ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे चुकीचं जे स्टेटमेंट असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 चुकीचं असणार आहे. आणि
योजनेचा शुभारंभ कधी झाला तर 25 जून 2015मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. सो हे देखील या जे काही विधान किंवा पर्याय 4 आहे ते योग्य असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि आपल्याला चुकीचं स्टेटमेंट विचारलेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अमृत योजना किंवा अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनेसंदर्भात बघितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या योजनेकडे जाऊयात. आता पुढची जी योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. सो एकाच दिवशी 3 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि विशेषतः सोशल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून किंवा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो 9 मे 2015ला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना किंवा विमा सुरक्षा योजना ज्याला म्हटलं जातो, आणि अटल पेन्शन योजना. ओके, सो अटल पेन्शन योजना या 3 योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे 9 मे 2015 रोजी. आता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे तर त्या संदर्भात 1 वर्षाची जीवन विमा योजना आहे. या अंतर्गत कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास विमा उपलब्ध करून देण्याचं कार्य किंवा विमा कवच उपलब्ध करून देणे यासाठी ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे. ओके, सो मृत्यूच्या संदर्भाने हे आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके, एखादा कुठल्याही कारणास्तव अपघाती मृत्यू असेल किंवा कुठल्याही कारणास्तव जे एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल, सो आणि त्या व्यक्तीचं एकंदरीतच अपघाती मृत्यू झालेला आहे आणि या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेला असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबांना एकंदरीतच 2 लाख रुपयेपर्यंत विमा मिळतो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि लाभार्थी पात्रता किती आहे तर या योजनेमध्ये किंवा या योजनेत समाविष्ट होण्यासाठी 18 ते 50 वयोगटातील पात्र व्यक्ती ज्यांच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते आहेत असे व्यक्ती यासाठी पात्र ठरतात. 50 वर्ष पूर्ण होण्याआधी या योजनेत सामील झालेले लोक नियमित प्रीमियम भरल्यास 55 वर्षापर्यंत जीवन जोखीम संरक्षण मिळू शकते. ओके, वार्षिक प्रीमियम किती आहे तर 436 रुपये प्रतिवर्ष आहे. सुरुवातीला 365 रुपये समथिंग होतं, मात्र त्यामध्ये वाढ करून 436 रुपये प्रतिवर्ष प्रीमियम भरून व्यक्ती या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. ओके, कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयेपर्यंतची जी काही जीवन विमा आहे ते प्राप्त होत आहे. सो जीवन ज्योती विमा योजना सो विशेषतः मृत्यूच्या संदर्भात आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि पात्रता लक्षात ठेवायचं 18 ते 50. त्यानंतर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना किंवा प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना देखील म्हटलं जातं आहे. हे अपघाती विमा योजना आहे. सो विशेषतः अपघात झालेला असेल आणि अशा वेळेस अपंगत्व आलेलं असेल किंवा मृत्यू झालेला असेल तर त्यावेळेस या योजनेच्या माध्यमातून त्या अपघात झालेल्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला लाभ मिळतो आहे. लाभार्थी पात्रता 18 ते 70. जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 18 ते 50 होतं. सुरक्षा विमा योजनेमध्ये 18 ते 70 या वयोगटातील व्यक्ती यासाठी पात्र असतात आणि या सर्वांकडेच अर्थातच या योजनेच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना प्राप्त करणाऱ्यांकडे वैयक्तिक बँक खाते असणे किंवा पोस्ट ऑफिस खाते असणे आवश्यक आहे. ओके, वार्षिक प्रीमियम किती आहे तर 20 रुपये. ओके, सो 20 रुपये वार्षिक प्रीमियम भरून अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयेपर्यंत विमा कव्हरेज जे आहे ते या अंतर्गत प्राप्त होतो. आंशिक स्वरूपाचं जर अपंगत्व आलेलं असेल तर 1 लाख रुपये या विमा योजनेअंतर्गत प्राप्त होतो आहे. ओके, त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील लक्षात ठेवायचं, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. असंघटित क्षेत्रातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी किंवा भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी म्हणून एक पेन्शन स्वरूपाची योजना आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणासाठी तर असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी. आयोगाने या ठिकाणी संघटित क्षेत्रातील लोकांसाठी असं त्या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये प्रश्न दिलेला होता. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले होतात. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या माध्यमातून अर्थात NPS नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या माध्यमातून आणि पेन्शन निधी नियामक विकास प्राधिकरण अर्थात PFRDA. ओके, सो पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या योजनेच्या माध्यमातून ही योजना प्रशासित केली जाते. 18 ते 40 वयोगटातील सर्व बँक खातेधारक
यांच्यासाठी ही योजना सुरू आहे. ओके, मात्र अर्जदार हे आयकर भरणारे नसावेत, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट नसावेत किंवा जे इन्कम टॅक्स भरतात ते नसावेत. सो असंघटित आणि आयकर दाते नसणारे या योजनेचे लाभार्थी असू शकतात. आणि वयोगट किती आहे तर 18 ते 40 वयोगट. सदस्यांना त्यांच्या योगदानाच्या आधारावर 60 वर्षानंतर 1,000, 2,000, 3,000 किंवा 4,000 किंवा 5,000 रुपयेपर्यंत जे काही या ठिकाणी मासिक पाहिजे होतं. ओके, सो मासिक पेन्शन उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर अकाली मृत्यू झाल्यास जी पेन्शन आहे ते पत्नी असेल, पती असेल, मुले असतील किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भात जे नॉमिनी आहे तर त्याला मिळतो आहे. सो अटल पेन्शन योजनेच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, असंघटित कामगार 18 ते 40 वयोगट आणि अर्जदार हे आयकर भरणारे नसावेत. 60 वर्षानंतर 1,000 पासून तर 5,000 रुपयेपर्यंतचे मासिक पेन्शन त्यांना उपलब्ध होऊ शकतो. ओके, सो इट्स ऑल अबाउट सोशल सिक्युरिटी स्कीम. ओके, जे 9 मे 2015ला या तीनही योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि वित्त मंत्रालय यासाठी जबाबदार असणार आहे. त्यानंतर संसद आदर्श ग्राम योजना यावर कंबाईन पूर्वपरीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा, त्यानंतर पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारलेला आहे. सो संसद आदर्श ग्राम योजना सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवायचं 11 ऑक्टोबर 2014ला जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिनी, ज्याला आपण JP नारायण म्हणत असतो. सो जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिनी अर्थात 11 ऑक्टोबर 2014 या दिवशी या योजनेचा एकंदरीत शुभारंभ झालेला आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ही जी योजना आहे ती प्रशासित केली जाते. सो ग्रामविकासाच्या दृष्टीने संसद सदस्यांना अर्थात खासदारांना किंवा खासदारांच्या करवी आदर्श ग्राम त्यांच्या मतदारसंघातील एखाद्या गावाला आदर्श ग्राम बनवण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता उद्दिष्ट जर आपण बघितलं तर ही योजना ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. यात खासदारांनी त्यांचा मतदारसंघातील गावांना आदर्श गाव म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. ओके, आता वैशिष्ट्य जर आपण बघितलं या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत तर खासदारांची भागीदारी, ज्याच्यामध्ये प्रत्येक खासदाराने 2016पर्यंत त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची निवड करून ते गाव आदर्श ग्राम बनवणे. एका गावाची इन द सेन्स त्या गावातील जे काही ग्रामपंचायत आहे ते एका ग्रामपंचायतीची निवड करून त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जे काही गाव असेल तर त्या गावाला आदर्श ग्राम बनवणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो 2016पर्यंत एक गाव, त्यानंतर 2019पर्यंत 3 गावांचे, तर 2024पर्यंत 5 गावांचे, म्हणजे 2019 पासून 2024पर्यंत म्हणजे 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी एक, याप्रमाणे प्रत्येक खासदाराने 2024पर्यंत 5 गावांना आदर्श गाव बनवायचं आहे आणि ते त्यांच्या मतदारसंघातील गाव असायला पाहिजे. सो अशा स्वरूपाची जी काही निकष आहे तर ते आपल्याला या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पाहायला मिळतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. सुरुवातीला एक गाव होतं, त्यानंतर 3 गावापर्यंत. ओके, सो सुरुवातीला 2019पर्यंत 2 गाव होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये परत एका गावाची वाढ करण्यात आली. सो 2003पर्यंत 3 गावांचे, तर 2024पर्यंत 5 गावांचे. आता त्या गावांमध्ये त्या गावांना मॉडेल विलेज बनवताना किंवा आदर्श ग्राम बनवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात येईल तर शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पर्यावरण इत्यादी दृष्टिकोनातून बहुआयामी स्वरूपाचा विकास त्या गावामध्ये व्हायला पाहिजे. जनसहभाग, गावातील रहिवाशांच्या सहभागाने त्यांच्या गरजा आणि प्राथमिकतेनुसार ते गाव विकसित करणे, विशेषतः गरीब आणि दुर्बल वर्गाचा समावेश करून एकंदरीत सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करणे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता अंमलबजावणी जर बघितलं तर अंमलबजावणीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, लोकसभा खासदार जे असतील तर ते आपल्या मतदारसंघातील आपल्या मतदारसंघातील एका ग्रामपंचायतीची निवड करतील. एका ग्रामपंचायती म्हणजेच काय तर 2024पर्यंत 5 ग्रामपंचायतीची निवड करतील आणि त्या 5 ग्रामपंचायती अंतर्गत त्या गावाला गावाचा एकंदरीत आदर्श ग्राम म्हणून डेव्हलपमेंटचे जे काही कामं आहेत ते करून घेतील. ओके, त्यानंतर राज्यसभेचा खासदार जे असेल तर राज्यसभेच्या खासदाराला ज्या राज्यातून तो राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून गेलेला आहे तर त्या राज्यातील त्याचा आवडीच्या जिल्ह्यापैकी एखाद्या ग्रामपंचायती इन द सेन्स त्या गावातील एका ग्रामपंचायतीची निवड करेल आणि त्यानंतर त्या गावाचं डेव्हलपमेंटचे कामं आहेत ते राज्यसभेचा खासदार करेल.
आणि नामनिर्देशित खासदार जर असेल, ओके, सो नामनिर्देशित खासदाराच्या बाबतीत देशातील कोणत्याही जिल्ह्याचा ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करून त्या ग्रामपंचायतीला इन द सेन्स त्या गावाला ते डेव्हलपमेंटचे कामे करून घेतील अशा स्वरूपाच्या या ठिकाणी अंमलबजावणीच्या संदर्भात दिलेलं आहे. सो लोकसभा खासदार लक्षात ठेवायचं आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीची निवड करतील. राज्यसभेच्या खासदार ज्या राज्यातून निवडून गेलेले आहे तर त्या राज्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीची, कुठल्याही जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करू शकतील. आणि नामनिर्देशित खासदार देशातील कोणत्याही जिल्ह्याचा ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करू शकतात. आता याला अपवाद आहे. अपवाद काय आहे तर ते लक्षात ठेवायचं. यात खासदाराला त्याचा स्वतःचे गाव किंवा सासरचे गाव विचारात घेता येणार नाही. ओके, सो या ठिकाणी फार क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे की खासदाराला त्याचे स्वतःचे गाव आणि सासरचे गाव विचारात घेता येणार नाही. बाकी त्याचा मतदारसंघांमधील इतर गावांचा विचार करता येईल. ओके, सो एकंदरीतच त्यांचे जे काही पारदर्शक कामे व्यवस्थित करण्यासाठी म्हणून जे काही निकष आहे किंवा अपवाद आहे ते टाकण्यात आलेलं आहे. आणि खर्चावर नियंत्रण, तर खासदार थेट खासदारांच्या निधीमध्ये किंवा खासदार निधी जे प्राप्त होतो तर ते डायरेक्ट खासदाराच्या अकाउंटमध्ये ते पैसे जाणार नाही. तर ते पैसे किंवा जे काही विकास कामासाठी जे काही निधी आहे ते जिल्हा प्रशासनाच्या अकाउंटवर असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खर्चावर नियंत्रण करण्यात येईल. ओके, विकास आराखडा, गावासाठी विकास आराखडा कोण तयार करेल तर ग्रामपंचायत हे विकास आराखडा तयार करतील आणि त्या पद्धतीने त्या गावाचं डेव्हलपमेंटचे कामं होतील. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये पर्सनल आहे, ह्युमन मानवीय, त्यानंतर सामाजिक, इकॉनॉमिक असे जे काही प्रोजेक्ट्स आहेत तर ते डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून संसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे. कधी? 11 ऑक्टोबर 2014ला. ओके, सो आपण या ठिकाणी संसद आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भात बघितलेलं आहे. आता यावर राज्यसेवा मुख्य 2022, राज्यसेवा पूर्व 2020 आणि STI मुख्य 2019वर प्रश्न यावर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता राज्यसेवा मुख्य 2022मध्ये एकंदरीतच 11 ऑक्टोबर 2014 रोजी भारताचे प्रधानमंत्री यांनी संसद आदर्श ग्राम योजना जाहीर केली. सो कोणाच्या जयंती दिनी ओके किंवा कोणाच्या जयंतीनिमित्त ही योजना जाहीर करण्यात आली असा प्रश्न विचारलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय, नरेंद्र मोदी, लोकनायक जयप्रकाश नारायण. सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिनी ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यासोबत संसद आदर्श ग्राम योजना जे पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेलं होतं राज्यसेवा पूर्व, आणि आपल्याला या ठिकाणी बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. सो कोणतं विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे? सप्टेंबर 2016मध्ये ही योजना सादर करण्यात आली का? सो पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. सो आताच आपण बघितलं या ठिकाणी ऑक्टोबर 2014ला ही योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि पहिलाच पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर ब विधान आहे 2019पर्यंत 2 किंवा अधिक म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक म्हणजे 3 देखील असू शकतात मॉडेल विलेज विकसित करू शकतात. हे बरोबर आहे. आपण बघितलं 2019पर्यंत 3 पर्यंत जे काही गावे आहेत ते डेव्हलप करून 2016पर्यंत एक गाव मॉडेल विलेज किंवा आदर्श गाव म्हणून विकसित करणं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यानंतर यामध्ये भारतातील 2500पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत हे देखील बरोबर असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता जरी मला पर्याय 2 किंवा 3 हे जे विधान आहे ते माहीत नसलं तरी आपल्याला ही योजना कधी सुरू झाली इतकं जरी माहीत राहिलेलं असतं तरी आपण या प्रश्नाचं योग्य पर्यायापर्यंत पोहोचलेलो असतो. ओके, कारण आपल्याला माहीत आहे 2014ला ही योजना सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी 2016 दिलेलं आहे. सो बाय डिफॉल्ट हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला योग्य करावं लागलेलं असतं. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर आहे STI मुख्य परीक्षा 2019मध्ये विचारलेला प्रश्न 11 ऑक्टोबर 2014 रोजी आदर्श ग्राम योजना, समजा एखाद्या व्यक्तीने STI 2019 मेन्स दिलेला आहे आणि त्याने हे आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भात वाचलेलं आहे तर त्याचा फायदा राज्यसेवा पूर्व 2020मध्ये झालेला असतं. ओके, सो 11 ऑक्टोबर 2014 रोजी आदर्श ग्राम योजना या उद्दिष्टासह सुरू करण्यात आलेले आहे स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता, सौहार्दपूर्ण यांचे केंद्र. ओके, सो एकंदरीत यासाठीच म्हणून ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सो एकंदरीतच PIQच्या आधारावर देखील आपण बरेच प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हे यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे.
त्यानंतर पुढचा योजना आहे मृदा आरोग्य कार्ड योजना, ज्याला सॉईल हेल्थ कार्ड योजना म्हटलं जातो आहे. सो या लेक्चरमध्ये आपण साधारणतः 17 ते 18 योजना बघणार आहोत, सो इन डिटेल. आता मुद्रा आरोग्य कार्ड योजना किंवा सॉईल हेल्थ कार्ड योजना सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवायचं 19 फेब्रुवारी 2015ला. 19 फेब्रुवारी 2015 या दिवशी, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी एकंदरीतच या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सो आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय या मंत्रालयाच्या माध्यमातून ही जी योजना आहे ती राबवली जाते. 2025मध्ये या योजनेने आपला 10वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. सो 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि ब्रीदवाक्य काय आहे तर लक्षात ठेवायचं, ब्रीदवाक्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्वस्थ धरा खेत हरा. ओके, सो स्वस्थ धरा खेत हरा या योजनेअंतर्गत जे ब्रीदवाक्य आहे ते स्वीकारण्यात आलेले आहे. उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या प्रत्येक शेतजमिनीचा मृदा आरोग्य अहवाल किंवा सॉईल हेल्थ कार्ड देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सो लक्षात ठेवायचं, प्रत्येक शेतकऱ्याला एकंदरीतच सॉईल हेल्थ कार्ड प्रोव्हाइड करणे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या कार्डमध्ये जमिनीतील महत्त्वाच्या पोषक घटकांची स्थिती दर्शवलेली असते आणि पीकनिहाय खतांचे प्रमाण किती असायला हवे आणि त्यामध्ये सुधारणांचे जे काही उपाय आहेत ते सुचवले जातात. रासायनिक खतांचा अतिवापर कमी करणे, संतुलित खत वापर सुनिश्चित करणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे यासाठी म्हणून हे या योजनेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे मूलभूत उद्दिष्टे: रासायनिक खतांचा अतिवापर कमी करणे, संतुलित खत वापराला चालना देणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करून शाश्वत आणि नफ्यातील शेती साध्य करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो सॉईल हेल्थ कार्डच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. आता मुख्य वैशिष्ट्य काय तर मुख्य वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रत्येक जमिनीच्या तुकड्यासाठी दर 3 वर्षांनी एकदा एकंदरीतच सॉईल हेल्थ कार्डमध्ये अपडेट करून दिले जाणार आहे. ओके, सो दर 3 वर्षांनी सॉईल हेल्थ कार्डच्या बाबतीत अपडेटेशन करून दिली जाणार आहे. मृदांचे नमुने घेऊन एकंदरीतच GPS आधारित जे काही मृदा आहे ते त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत. सिंचित क्षेत्राच्या बाबतीत लक्षात ठेवायचं 2.5 हेक्टरपर्यंत जे काही मृदा परीक्षण आहे ते केले जाणार आहेत आणि पर्जन्य आधारित असेल तर 10 हेक्टरपर्यंत मृदा परीक्षणाच्या माध्यमातून एकंदरीतच त्या जमिनीची जी गुणवत्ता आहे ती कशी आहे तर ती या GPS आधारित ग्रीड प्रणालीने ती मोजली जाणार आहे. ओके, आता मृदेचे परीक्षण करत असताना 12 महत्त्वाच्या घटकांवर भर देण्यात येणार आहे. कुठले घटक आहेत तर लक्षात ठेवायचं, नायट्रोजन असतील, फॉस्फरस, त्यानंतर पोटॅशियम, सल्फर, गंधक म्हणजे काय तर सल्फर, त्यानंतर झिंक आहे, लोह फेरस आहे, त्यानंतर कॉपर, मॅग्नीज, बोरॉन, त्या मृदेचे जे काही pH किती आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशी आहे त्या मृदेअंतर्गत, आणि सेंद्रिय कार्बन अर्थात ऑर्गॅनिक कार्बनच्या बाबतीत देखील त्याचे परीक्षण या ठिकाणी केले जाणार आहे. ओके, आता शिफारशींमध्ये सेंद्रिय व जैव खते अर्थात बायो फर्टिलायझरला चालना देणे, तसेच जे काही अमेंडमेंट्स आहेत, जर मृदा जास्त चोपण असेल तर त्याला त्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी काही सुधारणा आहेत ते सुचवणे या सॉईल हेल्थ कार्डच्या अनुषंगाने केल्या जातो आहे. ग्रामस्तरावरील मृदा परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळा, त्यानंतर मोबाईल सॉईल हेल्थ कार्ड ॲप यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेचं जे काही रीच आहे ते वाढवले जाईल. GIS आधारित अर्थात जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या माध्यमातून मृदा नकाशे तयार करून परिणामांचे निरीक्षण करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतो. आता अलीकडील जर घडामोडी बघितलं तर फेब्रुवारी 2025पर्यंत 25 कोटीपेक्षा अधिक जे काही सॉईल हेल्थ कार्ड आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे. सो एक लक्षात ठेवायचं आहे, 25 कोटीपेक्षा अधिक सॉईल हेल्थ कार्ड या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे. 2022-23 पासून ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा भाग म्हणून या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवतो 2022-23 पासून RKVY अर्थात राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा भाग झालेला आहे. सो सॉईल हेल्थ फर्टिलिटी या घटकांतर्गत याचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, आणि मृदा नकाशे तयार करताना एकंदरीतच आपण रिमोट सेन्सिंगमध्ये जे काही अभ्यासत असतो, सो एकाच 10,000 स्केलवर
जे काही मृदा नकाशे आहेत ते तयार केले जात आहे. ओके, सो 2025पर्यंत 8,272 मृदा परीक्षण जे काही प्रयोगशाळा आहेत ते देशभर स्थापन झालेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो मृदा आरोग्य कार्ड योजना संदर्भात आपण बघितलेलं आहे. ओके, आता यावर आयोगाने एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अर्थात 2022मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सॉईल जे काही मृदा आरोग्य पत्रिका योजनेचा प्रारंभ सुरतगड राजस्थान येथे करण्यात आला. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही योजना कुठे सुरू करण्यात आली तर लक्षात ठेवायचं सुरतगड राजस्थान. ओके, सो राजस्थानमधील सुरतगड या ठिकाणी कोणत्या दिवशी ही योजना सुरू करण्यात आली असा प्रश्न विचारलेला होता. सो आपण आताच बघितलं या ठिकाणी 19 फेब्रुवारी कुठं सुरू करण्यात आली तर सुरतगड राजस्थान. ओके, सो राजस्थानमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे 19 फेब्रुवारी 2015ला. आणि तेच आपल्याला या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 19 फेब्रुवारी 2015 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. या योजनेला देखील एकंदरीतच 2024-25मध्ये 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ओके, आता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कधी सुरू झाली तर लक्षात ठेवायचं आहे 15 जुलै 2015 अर्थात जागतिक युवा कौशल्य विकास दिनी या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. सो लक्षात ठेवायचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या अंतर्गत ही योजना राबवली जाते. याचे सुरुवातीला उद्दिष्ट काय होते तर 2022पर्यंत देशातील 40 कोटीपेक्षा अधिक जे काही लोक आहेत किंवा जे उमेदवार आहेत, विशेषतः जे महाविद्यालय ड्रॉपआउट असतील किंवा मध्यंतरी शाळा सोडलेले जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सो 2022पर्यंत 40 कोटीपेक्षा अधिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे आणि त्यांची उपजीविकेची जी स्थिती आहे ती सुधारणे. आता वैशिष्ट्य जर बघितलं तर याच्यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, ओके, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी 2008मध्ये सुरू करण्यात आलेली होती. सो या अंतर्गत PMKVY योजना जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. लक्षित लाभार्थी जर आपण बघितलं तर 15 ते 45 वयोगटातील. सो लक्षात ठेवायचं आहे, यावर आयोगाने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला होता. वयोगट किती आहे तर 15 ते 45 वयोगटातील भारतीय युवकांना, विशेषतः बेरोजगार जे आहेत, जे विशेष शाळा किंवा महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे. व्याप्ती जर बघितले तर संपूर्ण भारतभर, शहरी असो की ग्रामीण, या योजनेचा जे लाभ आहे ते त्या संपूर्ण भारतातील जे युवक आहेत ते लाभ घेऊ शकतात. मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्राद्वारे त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणासाठी प्रमाणपत्र देखील दिलं जातो आहे. ओके, आता अलीकडे जे डेव्हलपमेंट किंवा बदल झालेले आहेत तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा 4था टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, जे 2022 ते 2025 अर्थात 3 वर्षासाठी सुरू करण्यात आलेलं होतं 2022मध्ये. यात नवीन जे काही कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये कोडिंग असतील, AI बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात कोर्सेस आहे, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT, 3D प्रिंटिंग असतील, ड्रोन यासारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही कौशल्य आहे तर ते कौशल्य प्रोव्हाइड करणे हे या 4.0 अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे किंवा समावेश करण्यात आलेलं आहे. आणि या अंतर्गत या 4.0 अंतर्गत 3 प्रकारचे प्रशिक्षण श्रेणी दिले जातो, ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग STT, रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग RPL आणि स्पेशल प्रोजेक्ट. आता शॉर्ट टर्म ट्रेनिंग म्हणजे काय तर कमी कालावधीचे प्रशिक्षण, रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग म्हणजे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत असतील किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत असतील तर ते त्या बाबतीत जे काही अभ्यासक्रम आहे ते देणे. आणि स्पेशल प्रोजेक्ट विशेष जे काही प्रकल्प राबवण्यासाठी असे विशेष कोर्सेस लॉन्च करून त्यांना प्रशिक्षण देणे. असे 3 प्रकारचे प्रशिक्षण श्रेणी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 1.63 कोटीपेक्षा अधिक उमेदवारांना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे. 2022-23 ते 2025-26 या कालावधीसाठी प्रधानमंत्री जे काही कौशल्य विकास योजना 4.0 त्यासोबतच प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना
आणि जनशिक्षण संस्था या योजनेच्या एकत्रीकरणातून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्किल इंडिया कार्यक्रमाचा भाग या PMKVY, नंतर प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना आणि जनशिक्षण योजना यांना एकत्रित करून या योजनेअंतर्गत अर्थात स्किल इंडिया कार्यक्रमाचा भाग बनवण्यात आलेला आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता शॉर्ट टर्म ट्रेनिंगमध्ये 15 ते 45 वयोगटातील, स्पेशल प्रोजेक्ट्समध्ये 15 ते 45 आणि रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगमध्ये 18 ते 59 वयोगटातील जे काही उमेदवार आहेत तर त्यांना प्रशिक्षित केला जाऊ शकतो. सो ही नवीन श्रेणी या ठिकाणी या 4.0 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो इट्स ऑल अबाउट प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. त्यानंतर पुढे जाऊयात. ॲज सच पूर्वपरीक्षेमध्ये यावर प्रश्न आपल्याला विचारायचे दिसून येत नाही. सो भविष्यात विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे योजना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. अगेन महत्त्वाची योजना आहे. या योजनेला देखील अलीकडे 2025मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके, सो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 1 जुलै 2015 लक्षात ठेवायचं. 1 जुलै 2015 या दिवशी ही योजना सुरू झालेली आहे. आणि यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे काही मिनिस्ट्री आहेत ते जलशक्ती मंत्रालय. ओके, सो जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. ब्रीदवाक्य काय आहे तर हर खेत को पाणी, वॉटर फॉर एव्हरी फील्ड. ओके, सो प्रत्येक थेंबात अधिक पिके, मोर क्रॉप पर ड्रॉप. ओके, सो मोर क्रॉप पर ड्रॉप या दृष्टिकोनातून किंवा या संकल्पनेवर आधारित ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. या अंतर्गत जे काही या योजनेसाठी जो खर्च केला जातो तर ते समान जे काही निधीचे वाटप आहे ते केंद्र राज्यामध्ये सर्वसामान्य जे काही राज्य आणि केंद्र आहेत तर त्यामध्ये 75-25. सो केंद्र शासन 75% खर्च या योजनेअंतर्गत आणि राज्य शासन 25% खर्च करतो. तर ईशान्य जे डोंगरी भागासाठी किंवा स्पेशल स्टेटस जे राज्य आहेत तर त्यांच्यासाठी 90-10 असा खर्च केला जातो आहे. उद्दिष्ट जर आपण बघितलं तर भारतातील सिंचन कार्यक्षमता वाढवणे, कृषी उत्पादन क्षमता सुधारणे आणि जलसंवर्धन सुनिश्चित करणे हे या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे जे काही उद्दिष्ट आहेत ते आपण म्हणू शकतो. अनुदान जर बघितलं तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकंदरीतच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असतील तर एकूण खर्चातील या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत जे काही खर्च येणार आहे तर 55% अनुदान केंद्र शासनामार्फत दिले जातो किंवा या सरकारतर्फे दिला जातो आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या योजनेअंतर्गत मागील ज्या काही योजना होत्या ज्याच्यामध्ये AIBP अर्थात ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, त्यानंतर नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन आणि इंटिग्रेटेड वॉटर डेव्हलपमेंट प्रोग्राम या योजनेच्या एकत्रीकरणातून एक छत्री योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचे प्रमुख घटक अगेन AIBP अर्थात ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, हर खेत को पाणी, पर ड्रॉप मोअर क्रॉप व पाणलोट विकास कार्यक्रम या घटकांचे एकंदरीतच या योजनेअंतर्गत हे नवीन प्रमुख घटक आपण म्हणू शकतो. आता 2 जे काही समिती आहेत सो 2 समित्यांच्या माध्यमातून या योजनेचे नियंत्रण केले जातो, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय संचालन समिती नॅशनल स्टीअरिंग कमिटी जे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी या कृषी सिंचाई योजनेचा आढावा घेण्यात येतो आणि राष्ट्रीय कार्यकारी समिती ओके सो नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी सो नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जे काही या योजनेचा जे काही आढावा आहे ते घेण्यात येतो. सो लक्षात ठेवायचं प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. ओके, सो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. अत्यंत महत्त्वाची योजना. यावर प्रिलिम्समध्ये कंबाईन असो की राज्यसेवा पूर्व किंवा मुख्य आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशासाठी तर लक्षात ठेवायचं आहे BPL कुटुंबांतील महिलांना मोफत LPG कनेक्शन प्रदान करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये ही या योजनेचा लाभ या योजनेच्या अंतर्गत LPG कनेक्शन देणे, घरगुती वायू प्रदूषण आणि धुरामुळे होणारे महिलांवर जे काही आरोग्याची समस्या आहेत तर ते दूर करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो थोडक्यात महिला सक्षमीकरणासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आता सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवायचं 1 मे 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते
बलिया उत्तर प्रदेश. ओके, सो UPमधील बलिया या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. आणि यासाठी मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे, अत्यंत महत्त्वाचं आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे ही योजना राबवली जाते. स्वच्छ इंधन बेहतर जीवन. सो ब्रीदवाक्य काय आहे तर स्वच्छ इंधन बेहतर जीवन हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे. सो उद्दिष्ट आपण आताच बघितलं. यासोबतच वन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील ही योजना उपयुक्त असणार आहे. शाश्वत विकास असेल, स्वच्छ ऊर्जा वापरायला चालना देणे म्हणून SDGशी सुसंगत ही योजना असणार आहे. ओके, सो इन जनरल ज्या काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून PM उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता मुख्य वैशिष्ट्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रारंभी जर उद्दिष्टे जी ठरवण्यात आलेली होती ते 2019पर्यंत 5 कोटी महिलांच्या नावाने LPG कनेक्शन वाटप करणे ते करण्यात आलेलं होतं. मात्र 2017 आय थिंक 2016 की 17मध्ये ते पूर्ण झालेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करून 8 कोटीपर्यंत करण्यात आलं. सुरुवातीला 5 कोटी होतं, त्यानंतर 2019पर्यंत 8 कोटी असे एकंदरीतच त्याचं जे काही टार्गेट आहे ते वाढवण्यात आलेलं होतं. प्रत्येक कनेक्शनसाठी 1600 रुपयाची जी काही आर्थिक मदत आहे ती दिली जाते. डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये रेग्युलेटर असेल, प्रशासकीय खर्च इत्यादीसाठी 1600 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिला जातो. आता उज्ज्वला 2.0 ही योजना कधी सुरू झाली तर लक्षात ठेवायचं, ही योजना 2021मध्ये या योजनेचे जे काही एक्सटेंडेड व्हर्जन आहे 2.0 किंवा पार्ट 2 ते 2021मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये 1 कोटी लाभार्थी, ज्याच्यामध्ये मजूर असतील, स्थलांतरित कुटुंब, विशेषतः स्थलांतरित जे काही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित झालेले जे काही कामगार आहेत तर त्यांना टार्गेट ठेवून किंवा त्यांना बेस धरून 1 कोटी लाभार्थ्यांना त्याचा या उज्ज्वला 2.0 अंतर्गत योजनेचा लाभ देणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर या अंतर्गत मोफत LPG कनेक्शन, पहिला सिलेंडर व स्टोव्ह मोफत देणे, कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. प्राथमिक कनेक्शन मोफत असले तरी जी काही पुढील रिफिलसाठी लाभार्थ्यांना जी काही विशेष जो भरणा आहे तो करावा लागणार आहे, किंवा पुढच्या वेळेस जर सिलेंडर रिफिल करायचं असेल तर त्यांना पहिल्या वेळेस सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि मात्र दुसऱ्या वेळेस त्यांना ते रिफिलिंगसाठी पैसे किंवा शुल्क जो आहे ते भरावं लागणार आहे. LPG पंचायत कार्यक्रम यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. या योजनेचा देशभरामध्ये जनजागृती आणि प्रशिक्षण करण्यासाठी 5 किलोचं लहान LPG सिलेंडर देखील यासाठी स्वयंपाकाचे इंधन म्हणून अलीकडे सुरू करण्यात आलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता टप्पे जर आपण बघितले तर प्रारंभिक टप्प्यामध्ये 2016पर्यंत मार्च 2019पर्यंत 5 कोटी हे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मात्र 2018मध्ये ते जे 18 आधीच ते पूर्ण झालेलं होतं, त्यामुळे 2020पर्यंत 8 कोटी कनेक्शन देणे हे या अंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर उज्ज्वला 2.0 ऑगस्ट 2021मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. 1 कोटी अतिरिक्त LPG कनेक्शन विशेषतः स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबासाठी म्हणून एक्सटेंडेड व्हर्जन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि नवीन विस्तार जर बघितलं तर 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण 10 कोटी, सो हे लक्षात ठेवायचं आहे, 10.6 कोटी LPG कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट या नवीन विस्तार जे आहे करण्यात आलेलं आहे या उज्ज्वला योजनेअंतर्गत, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, अचिव्हमेंट जर आपण बघितलं तर 2025पर्यंत 10.33 कोटी अधिक गरीब कुटुंबांना या LPG कनेक्शन देण्यात आलेलं आहे. उज्ज्वला 2.0चे अंतर्गत 1 कोटीपेक्षा अधिक कनेक्शन वितरित करण्यात आलेले आहे. ओके, जे 2022चे डिसेंबरपर्यंत 1.60 कोटी जे कनेक्शन आहे ते प्राप्त झालेलं होतं, किंवा जोडणी जी आहे LPG जोडणी ती प्रदान करण्यात आलेली होती. 2023 ते 26 या टप्प्यामध्ये आणखी 75 लाख कनेक्शन जुलै 2024पर्यंत पूर्ण झालेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2025-26साठी सरकारने प्रत्येक LPG सिलेंडरवर, हे महत्त्वाचं आहे, स्टेटमेंट बी प्रश्न विचारला जाऊ शकतो करंटच्या अनुषंगाने देखील. सो 2025-26साठी सरकारने प्रत्येक LPG सिलेंडरवर 300 रुपयाची जी काही अनुदान योजना आहे ती सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थीला दरवर्षी 9 रिफिलपर्यंत ते अनुदान मिळणार आहे. ओके, सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. सो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आता या योजनेवर जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले असतील ते बघूयात. राज्यसेवा मुख्य 2022,
कंबाईन पूर्व 2021, राज्यसेवा पूर्व 2020 आणि कंबाईन पूर्व 2018. सो असे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. आता मुख्य परीक्षा 2022मध्ये विचारलेला प्रश्न, 10 ऑगस्ट 2021 रोजी भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 घोषित केले का? सो आताच आपण बघितलं ऑगस्टमध्ये. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑगस्ट 2021मध्ये ही योजना उज्ज्वला 2.0 सुरू करण्यात आली. त्यामुळे जे विधान आहे ते या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य असणार आहे. ओके. सो 10 ऑगस्ट ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2.0 उज्ज्वला 2.0 अंतर्गत ठेवमुक्त LPG जोडणीसोबतच लाभार्थींना पहिले 3 महिने सिलेंडर व गॅस शेगडी मोफत मिळणार आहेत. सो पहिले 3 महिने नसून फक्त पहिल्यांदा म्हणजे पहिल्या महिन्यासाठी किंवा पहिल्यांदा सिलेंडर जे आहे ते मोफत मिळणार आहे. त्यानंतर प्रत्येक रिफिल मागे एकंदरीतच संबंधित कुटुंबाला किंवा संबंधित ज्यांच्या नावावर ते सिलेंडर मिळालेलं आहे तर त्यांना पे करावं लागणार आहे. मात्र या ठिकाणी पहिले 3 महिने दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे आणि फक्त बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके. केवळ अयोग्य या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप C मध्ये विचारलेला प्रश्न 2021मध्ये, गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते कोणत्या योजनेच्या माध्यमातून? तर उज्ज्वला योजना. स्ट्रेट फॉरवर्ड. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे काय आहेत? सो या ठिकाणी उद्दिष्ट आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. महिला व मुलांचे आरोग्य सुधारणा करणे, महिला सक्षमीकरण, अतिरिक्त रोजगार निर्मिती. ओके. सो या ठिकाणी महिला व मुलांचे आरोग्य सुधारणा, महिला सक्षमीकरण व अतिरिक्त रोजगार निर्मिती आहे का? सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक महिला सक्षमीकरण आणि महिलांचे आरोग्य सुधारणा. सो आणि या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. अतिरिक्त रोजगार निर्मिती असं या ठिकाणी विशेष काही दिलेलं नव्हतं, मात्र महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर कंबाईन 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जोडाला स्वरूपात प्रश्न विचारलेला होता आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणी याचे योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला लावता येईल. ओके. सो अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उज्ज्वला योजनेच्या संदर्भाने विचारण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. पुढची योजना आहे स्मार्ट सिटी मिशन योजना. या योजनेला देखील अलीकडे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो बघूयात. 25 जून 2015 रोजी या स्मार्ट सिटी कार्यक्रम किंवा मिशन सुरू करण्यात आलं. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येतो आणि एक केंद्र प्रायोजित योजना आहे. उद्दिष्ट काय आहे तर पुरेशा पाण्याचा पुरवठा, वीज, स्वच्छता, कार्यक्षम शहरी वाहतूक व परवडणारी घरे असे मूलभूत पायाभूत सुविधांयुक्त असे शहर तयार करणे, शाश्वत आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण निर्माण करणे, डिजिटलायझेशन, स्मार्ट गव्हर्नन्स, सार्वजनिक सेवांच्या माध्यमातून जीवनमान सुधारणे, शाश्वत आणि सर्वसमावेशक शहरी विकासाला चालना देणे, जे इतर शहरांसाठी आदर्श मॉडेल ठरतील तसेच नागरिकांचा सहभाग आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे हे या योजनेअंतर्गत उद्दिष्ट ठेवून स्मार्ट सिटीज मिशन राबवण्यात आलेलं आहे. आता वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये क्षेत्र आधारित विकास मॉडेल तयार करणे, ज्याच्यामध्ये रेट्रोफिटिंग, अपग्रेडेशन मॉडेल, रिडेव्हलपमेंट, पुनर्विकास, ग्रीनफील्ड मॉडेल, पूर्णपणे नवीन शहरांची उभारणी करून त्याला स्मार्ट सिटी बनवणे, याला ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट मॉडेल म्हटलं जातो. फॉर एक्झाम्पल नवा रायपूर, छत्तीसगडमधील नवा रायपूर किंवा न्यू टाउन कोलकाता हे जे काही नवीन शहर उदयास आलेले आहेत. सो शून्यापासून किंवा ग्रीन बेस्ड पूर्णपणे नवीन तयार करण्यात आलेलं आहे. रिडेव्हलपमेंट म्हणजे काय तर जुन्या शहरी भागाचे आधुनिकीकरण किंवा पुनर्निर्माण करून रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्टच्या माध्यमातून शहराचा विकास करणे. रिट्रॉफिटिंग म्हणजे काय अपग्रेडेशन, जे आधीच आधुनिक शहर झालेले आहे तर त्याला आणखी ॲडव्हान्स करणे. सो असे 3 प्रकारचे विकास मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. पॅन सिटी सोल्युशन. ओके. संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकल्प हाती घेऊन शहराचा विकास करणे. त्यानंतर विशेष उद्देश वाहन, ओके, स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून SPV यासाठी स्थापन केले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 50% हिस्सा या अंतर्गत ठेवणार आहेत आणि त्यानुसार एकंदरीतच शहराचा विकास घडवून येणार आहे. ओके.
सो फंडिंग पॅटर्न जर आपण बघितला, निधीची रचना, तर केंद्र व राज्य सरकार यासाठी 50% या प्रमाणामध्ये निधी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो म्युन्सिपल बॉन्ड्स, पब्लिक प्रायव्हेट मॉडेल असतील, अमृत व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या योजनेमध्ये समन्वय साधला जाणार आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर एकात्मिक नियंत्रण आणि आदेश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सो सर्व 100 शहरांमध्ये सुरुवातीला 100 शहरांमध्ये ही जी काही योजना आहे ती सुरू करण्याचे ध्येय ठरवण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो सुरुवातीला 100 शहरांमध्ये. आणखी काही स्मार्ट इकॉनॉमी आहे, स्मार्ट गव्हर्नमेंट, स्मार्ट एन्व्हायरमेंट, स्मार्ट पीपल, स्मार्ट लिव्हिंग, स्मार्ट मोबिलिटी इत्यादी गोष्टींचा माध्यमातून एकंदरीतच शहराला स्मार्ट सिटी डेव्हलप करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. कधी? तर 25 जून 2015 रोजी. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचं आहे डिजिटल इंडिया मिशन. अगेन या डिजिटल इंडिया मिशनला देखील अलीकडे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सुरुवात 1 जुलै 2015, लक्षात ठेवायचं 1 जुलै 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली. उद्देश काय? तर भारताला डिजिटल दृष्ट्या सशक्त समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवणे किंवा नॉलेज इकॉनॉमिक बनवणे. रिस्पॉन्सिबल असणारे मंत्रालय कुठलं आहे? तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड IT. ओके, सो ज्याला मेटी आपण म्हणत असतो. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये उद्दिष्ट जर आपण बघितलं तर सर्व ग्रामपंचायतींमध्ये हाय स्पीड इंटरनेट सुविधा सुनिश्चित करणे, ज्याच्यामध्ये ग्रामीण व शहरी, यामुळे काय होईल तर ग्रामीण व शहरी जी डिजिटल दरी आहे, गॅप जो आहे डिजिटल गॅप, तो कमी केला जाईल. कॉमन सर्व्हिसेस सेंटर स्थापन करणे, या माध्यमातून ऑनलाईन जे शासकीय सेवा आहे ते सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देणे. डिजिटल साक्षरता, कौशल्य विकासाद्वारे नागरिकांना सशक्त करणे. विद्यमान शासकीय योजनांचे पुनर्रचना करून आणि समन्वय करून प्रभावी डिजिटल गव्हर्नन्स सुनिश्चित करणे. यासोबतच डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा वितरण आणि डिजिटल सक्षमीकरण याला चालना देणे, यासाठी म्हणून ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर वैशिष्ट्यांमध्ये लक्षात ठेवायचं आहे डिजिटल इंडिया विकासाचे 9 स्तंभ, 9 पिलर्स या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये ब्रॉडबँड हायवेज, त्यानंतर मोबाईल कनेक्टिव्हिटी, सर्वत्र प्रवेश, ओके, युनिव्हर्सल ॲक्सेस टू मोबाईल कनेक्टिव्हिटी, त्यानंतर पब्लिक इंटरनेट ॲक्सेस प्रोग्राम, सार्वजनिक इंटरनेट प्रवेश कार्यक्रम, त्यानंतर गव्हर्नन्स, क्रांती, त्यानंतर माहिती सर्वांसाठी म्हणजे इन्फॉर्मेशन फॉर ऑल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगला चालना देणे, IT फॉर जॉब्स, IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देणे, अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम इत्यादी असे 9 वैशिष्ट्ये या ठिकाणी 9 जे आधारस्तंभ आहेत ते ठरवण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्रॉडबँड सुविधा, पब्लिक इंटरनेट इन्फॉर्मेशन असतील, अर्ली हार्वेस्ट प्रोग्राम असतील, युनिव्हर्सल ॲक्सेस असेल, IT जॉब असतील, क्रांती असेल, गव्हर्नन्स आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत जे काही उद्योग आहेत ते त्याला चालना देणे. आता प्रमुख उपलब्धी जर आपण बघितलं तर इंटरनेटचा वापर आणि डिजिटल पेमेंटसाठी मोठे जे काही वाढ आहे ते आपल्याला झाल्याचं दिसून येतो. भारत जगभरातील एकूण रिअल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी 49% व्यवहार UPIच्या माध्यमातून हाताळतो आहेत. ओके, सो जगभराचा विचार करता सर्वाधिक जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहे ते भारतामध्ये होत आहे 49%. आधार सक्षम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3.48 लाख कोटी रुपयांहून अधिक जी रक्कम आहे तर या अंतर्गत थेट लाभार्थीच्या खात्यामध्ये पोहोचण्यासाठी या डिजिटल इंडिया मिशनचं जे आहे जे काय म्हणू शकतो आपण तर मदत किंवा या योजनेच्या माध्यमातून ते सुलभ झालेलं आहे. ओके, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर उत्पादन, स्ट्रॅटेजिक तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये या योजनेमुळे प्रगती झालेली आहे. गव्हर्नन्समध्ये सुधारणा झालेल्या आहे. ओके, सो हे तुम्ही बघू शकता. सो इट्स ऑल अबाउट डिजिटल इंडिया मिशन. त्यानंतर आहे मेक इन इंडिया कार्यक्रम किंवा मेक इन इंडिया योजना. 25 सप्टेंबर 2014ला या मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे. भारताला जागतिक उत्पादन व गुंतवणुकीचे स्थान बनवणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग
DPIIT या विभागाअंतर्गत जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ ट्रेड, इंटरनल ट्रेड. सो यासाठी या विभागाअंतर्गत हे राबवले जातो आहे. ओके. त्यानंतर उद्दिष्ट जर आपण बघितलं तर हे उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो मेक इन इंडियाच्या बाबतीत. याच्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा वार्षिक जो वृद्धी दर आहे तो 12 ते 14% वाढवणे, भारताच्या GDPमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 16 वरून 25% 2025पर्यंत वाढ करणे हे ठरवण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं 2025पर्यंत 25% वाढ, 2025पर्यंत 10 कोटी रोजगार निर्मिती करणे, निर्यात आधारित वाढीस प्रोत्साहन देणे व आयात निर्भरता कमी करणे, इनोव्हेशन असेल, कौशल्य विकास असेल, तंत्रज्ञानात्मक जे काही बाबी असतील तर त्यांचा अवलंब करणे, व्यवसाय सुलभता अर्थात इज ऑफ डुईंग बिझनेस, औद्योगिक पायाभूत सुविधा सुधारणे, त्यानंतर शाश्वत आणि सर्वसमावेशक औद्योगिक विकासाला चालना देणे, यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो उद्दिष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर यामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 27 प्रकारचे जे काही प्रमुख उद्योग आहेत, ज्याच्यामध्ये वाहन असेल, वाहन उद्योग क्षेत्र असतील, इलेक्ट्रॉनिक, वस्त्र उद्योग, औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन, अक्षय ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सो इत्यादी 27 उद्योगांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर प्राप्त करण्यासाठी म्हणून काही जे नियम आहेत ते सुलभ करण्यात आलेले आहे. औद्योगिक कॉरिडॉर या योजनेच्या माध्यमातून औद्योगिक कॉरिडॉर, स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येतो आहे. डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया इत्यादी अभियानांशी या योजनेला अलाइन करण्यात आलेलं आहे किंवा सिंक्रोनाइज करण्यात आलेलं आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस सुधारण्यासाठी काही सुधारणा केलेल्या आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. देशांतर्गत कच्चा माल वापरावर भर देऊन एकंदरीतच 2025पर्यंत 70% देशांतर्गत घटकांचा वापर करून स्वदेशी उत्पादन तयार करणे हे या मेक इन इंडियाचे उद्दिष्ट आहे. ओके. प्रमुख उपलब्धी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये औद्योगिक उत्पादन आणि गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झालेली आहे. ओके. जरी सर्व क्षेत्रात समान प्रगती झाली नाही, मात्र काही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती आपल्याला दिसून येतं. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये रँक सुधारलेला आहे. त्यानंतर स्टार्टअप आणि MSME प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे उद्योगांच्या प्रमाणात. भारत माला प्रकल्प असतील, भारत नेट सारख्या डिजिटल पायाभूत सुविधा असतील तर त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली आहे किंवा विकास झालेला आहे. अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने जागतिक स्थानावर अग्रक्रम प्राप्त केलेला आहे. ओके. सो विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत या योजनेच्या माध्यमातून अग्रेसर राहिलेला आहे. सो इट्स अबाउट मेक इन इंडिया. सो मेक इन इंडियाच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. 25 सप्टेंबर 2014ला सुरू झालेली ही योजना आहे. त्यानंतर स्टँडअप इंडियावर देखील बरेचदा आपल्याला आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर STIच्या मुख्य परीक्षेवर देखील यावर प्रश्न विचारलेला आहे. सो स्टँडअप इंडिया योजना कधी सुरू झाली तर लक्षात ठेवायचं 5 एप्रिल 2016. 5 एप्रिल 2016ला ही योजना सुरू झालेली आहे. माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या जन्मदिनी ही योजना सुरू झालेली आहे. ग्रामस्तरावर सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि सक्षमीकरण साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून बँकिंग आधारित कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे हे या स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. अंमलबजावणी संस्था कोणती आहे तर वित्त मंत्रालयाअंतर्गत सिडबी, नाबार्ड आणि काही स्थानिक बँकांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जातो. आता महत्त्वाचं आहे उद्दिष्टे. कोणासाठी ही योजना सुरू करण्यात आली तर महिला, त्यानंतर SC ST समुदायातील उद्योजकांसाठी जे शेतीबाह्य क्षेत्रातील जे ग्रीनफील्ड किंवा नवीन उद्योग सुरू करू इच्छित आहेत. ओके. सो नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी जे अस्पायर असे जे काही महिला असतील, SC ST कॅटेगरीतील किंवा समुदायातील जे उद्योजक असतील तर त्यांना एक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, कर्ज सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. समाजातील वंचित घटकांना रोजगार निर्मिती, सामाजिक आर्थिक सक्षमीकरण करून देणे किंवा सक्षमीकरणच्या बाबतीत चालना देणे, ग्रामीण आणि कमी विकसित भागांमध्ये उद्योग स्थापनेस प्रोत्साहन देऊन संतुलित प्रादेशिक विकास घडवून आणणे. सो हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जे काही संतुलित प्रादेशिक विकास आहेत तर त्यासाठी देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके.
आता या योजनेचे जर आपण वैशिष्ट्य बघितले तर लक्ष्य गट कोणाला या योजनेसाठी पात्र लाभार्थी गट किती असणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे 18 वर्षावरील महिला, SC ST समुदायातील उद्योजक, प्रत्येक बँक शाखेत किमान एक SC ST आणि एक महिला उद्योजकांना या योजनेअंतर्गत कर्ज देण्यात यावा अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत कर्ज किती दिला जातो. सो 10 लाखपासून ते 1 लाख रुपयापर्यंत 10 लाख रुपयापासून तर 1 कोटी रुपयापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते कंपोजिट स्वरूपाचे जे काही लोन आहे ते देण्यात येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. 18 वर्षावरील महिला, SC ST समुदायातील उद्योजकांना कर्ज देण्यात येतो. आणि फक्त ग्रीनफील्डसाठी म्हणजे नव्याने जे काही उद्योग सुरू करण्यात आहेत सो अशांसाठी कर्ज दिला जातो. जे काही जुने उद्योग आहेत सो जुने उद्योग नव्याने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असेल किंवा ॲडव्हान्स करण्यासाठी असेल तर ते दिलं जात नाही. तर ते कशासाठी तर नवीन जी काही योजना आहे ती सुरू केलेली असेल तर त्यासाठी म्हणून ही योजना दिली जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मालकी निकष जर बघितलं तर याच्यामध्ये वैयक्तिक नसलेल्या संस्थांमध्ये किमान 51% भागभांडवल आणि नियंत्रण हे SC ST किंवा महिला उद्योजकांकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या उद्योजकामध्ये एखादा उद्योग त्यांचं वैयक्तिक नाही मात्र त्यांचं जर त्यांच्या नावावर कर्ज उचल करायचं असेल तर त्या उद्योगाच्या बाबतीत किंवा त्या उद्योग क्षेत्राच्या बाबतीत एकूण भांडवलापैकी 51% जे भागभांडवल आहे ते SC ST किंवा महिलांच्या नावावर असणे अपेक्षित आहे. ओके. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर परतफेडचा कालावधी किती असणार आहे या योजनेअंतर्गत तर कमाल 7 वर्षे तसेच 18 महिन्यांपर्यंत सवलती. या योजनेअंतर्गत जे काही लोन अमाऊंट उचल करण्यात आलेलं आहे तर ते 7 वर्षापर्यंत परत फेडता येणार आहे. आणि लवकर जर 18 महिन्यांपर्यंत जर ते कर्ज जे आहे ते परत फेडलेलं असेल किंवा लोन परत केलेलं असेल तर त्यांना काही विशेष सवलती देखील दिल्या जाणार आहे. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. मार्जिन मनी प्रकल्प खर्चाचा किमान 10% रक्कम उद्योजकाने स्वतः योगदान देणे अपेक्षित आहे. या एकूण प्रकल्पाचे जे काही खर्च असेल तर त्यापैकी 10% खर्च जे काही उद्योजक असतील तर त्याने करणे अपेक्षित आहे. त्यानंतर इतर खर्च या लोन सरकार प्रोव्हाइड करणार आहे. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो परतफेडीचा कालावधी आपण बघितला. थोडा व्हॉइसचा इश्यू असू शकतो. पुढे जाऊयात. आता प्रमुख उपलब्धी जर आपण बघितलं तर प्रमुख उपलब्धीमध्ये या योजनेचा कालावधी 2025पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आतापर्यंत 2 लाखाहून अधिक नवोदित उद्योजकांना एकंदरीतच विविध क्षेत्रांमध्ये या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. विशेषतः महिला व SC ST समुदायातील उद्योजकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता आलेला आहे. ओके. त्यानंतर देशभरातील 1.25 लाखाहून अधिक जे काही बँक शाखांमार्फत या योजनेचा अंमलबजावणी किंवा ही योजना राबवली जाते. सो स्टँडअप इंडिया योजनेच्या बाबतीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढची योजना आहे हृदय नावाची योजना, ज्याला हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना म्हटलं जातो. सो या योजनेच्या संदर्भाने आयोगाने पूर्वपरीक्षेमध्ये आयदर मग ते कंबाईन पूर्वपरीक्षा असो किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न देखील आपण बघूयात. सो सुरुवात कधी झालेली आहे. सो हेरिटेज सिटी अँड डेव्हलपमेंट ऑगमेंटेशन योजना 21 जानेवारी 2015 या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. भारत शहर विकास आणि वृद्धी योजना म्हणून या याचे ब्रीदवाक्य काय आहे तर वारसा शहर विकास आणि वृद्धी योजना. एक केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्रीय योजना सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. म्हणजे संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. अंमलबजावणी संस्था तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवण्यात येतो आहे किंवा राबवण्यात आलेली आहे. उद्दिष्टे कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली तर लक्षात ठेवायचं भारतातील
शहरांमधील जे काही हेरिटेज वारसा शहरे आहेत तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्वरूपाचे जतन करणे आणि त्यांना पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो वारसा शहरांमधील शहरी पायाभूत सुविधा, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यांचे सुव्यवस्थित आणि बुद्धिमान नियोजन, ओके, सो वेल प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करण्यासाठी म्हणून ही योजना करण्यात आलेली आहे. या अंतर्गत एक वारसा पर्यटन जे काही विकास आहे ते प्रकल्प राबवण्यात येतो आहे. सो वारसा पर्यटन देखील या क्षेत्राचा विकास करून आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि जीवनमान सुधारण्यासाठी हे मदत किंवा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर वैशिष्ट्यांमध्ये ही योजना 100% केंद्र सरकारद्वारे वित्त पुरवठा करण्यात येणारी योजना आहे. सेंट्रली फंडेड स्कीम ज्याला म्हटलं जातो. सुरुवातीला 12 शहरांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये अजमेर, अमृतसर, अमरावती, बदामी, त्यानंतर द्वारका, गया, कांचीपुरम, त्यानंतर मथुरा, पुरी, वाराणसी, वेलंकनी आणि वारंगड या 12 शहरांचा समावेश या योजनेअंतर्गत सुरुवातीला करण्यात आलेला होता. इतर शहरी विकास योजनांची जसे की अमृत आहे, त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन आणि स्वच्छ भारत मिशन यांना एकत्रितपणे या ठिकाणी या योजनेशी सिंक्रोनाइज करून ते राबवले जात आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रमुख उपलब्धी तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. ओके, सो पुढे जाऊयात. आता या योजनेवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघूयात. राज्यसेवा पूर्व 2021 विचारण्यात आलेला प्रश्न, नागरी नियोजन आणि प्राचीन वारसाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? स्मार्ट सिटी कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, अटल मिशन की हृदय कार्यक्रम? सो लक्षात ठेवायचं आहे, नागरी नियोजन व प्राचीन वारसाचे जतन या ठिकाणी आपल्यासाठी कीवर्ड असणार आहे प्राचीन वारसाचे जतन हे उद्दिष्ट. सो त्यासाठी कोणती योजना राबवली जात आहे तर लक्षात ठेवायचं आहे हृदय कार्यक्रम किंवा हृदय योजना राबवली जातो आहे. त्यानंतर भारत सरकारचं एकंदरीतच कंबाईन पूर्व 2018 विचारण्यात आलेला प्रश्न, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायीपैकी चुकीचा पर्याय कोणता ते सांगा. ओके, सो चुकीचा पर्याय कोणता ते सांगा. डायरेक्टली प्रश्न या योजनेवर प्रश्न विचारण्यात आलेला नाही, मात्र या योजनेचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रसाद योजना, इनक्रेडिबल इंडिया 2.0 आणि पर्यटन स्थानी ई तिकिटांची सुविधा या तीनही योजना आहेत ते एकंदरीतच पर्यटन मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. मात्र हृदय जी योजना आहे, सो आताच आपण बघितलं कोणत्या मंत्रालयाअंतर्गत, तर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि या ठिकाणी चुकीचं विचारलेलं होतं जे या पर्यटन मंत्रालयाअंतर्गत येत नाही. सो ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 हृदय, म्हणजेच भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नवजीवन घडवणे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. बेटी बचाव बेटी पढाव योजना. व्हिडिओ थोडा लेंदी होतो आहे, त्यामुळे आपण जे काही फॅक्च्युअल डेटा आहे ते आपण क्विकमध्ये बघणार आहोत. ओके, सो बेटी बचाव बेटी पढाव योजना यावर देखील आयोगाने पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. सुरुवात कधी झाली तर लक्षात ठेवायचं 22 जानेवारी 2015 या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पंतप्रधानांच्या हस्ते. कुठून शुभारंभ करण्यात आला तर पानिपत, हरियाणातील पानिपत या ठिकाणाहून या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, सो सुरुवात करण्यात आली. देशभरामध्ये लिंग समानता प्रस्थापित करणे आणि मुलींची सामाजिक स्थिती उंचावणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जात आहे. उद्दिष्ट काय आहे तर लिंगभेदावर आधारित जे काही मोठ्या प्रमाणामध्ये गर्भपात होतो आहे तर ते गर्भपात थांबवणे, मुलींचे अस्तित्व, संरक्षण आणि शिक्षण सुनिश्चित करणे, चाइल्ड सेक्स रेशो अर्थात बाललिंग गुणोत्तरामध्ये वाढ करणे, मुलींबाबतचे जो काही भेदाभेद आहे तो दूर करणे, शिक्षणाचे महत्त्व वाढवणे, त्यानंतर सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे इत्यादी उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात. ओके, आता वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर बहुविभागीय योजना आहे. फक्त केंद्रीय महिला व बालविकास अंतर्गत राबवण्यात येतो का तर नाही. महिला व बालविकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय अंतर्गत या योजनेचा एकंदरीत ही योजना संयुक्त
पूर्णपणे राबवण्यात येतो. मात्र जे काही नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी आहे ती कोर्स जबाबदारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे. सुरुवातीला 100 जिल्ह्यांमध्ये जे काही 100 कमी बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आहेत तर त्यांना फोकस करून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आता संपूर्ण 640 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येतो आहे. ओके, सो देशव्यापी जागृती उपक्रम जसे सेल्फी विथ डॉटर इत्यादी सारखे उपक्रम देखील या अंतर्गत राबवण्यात येतो. यामध्ये थेट रोख नसलेली ही योजना लक्षात ठेवायची. या अंतर्गत कुठलीही थेट रोख रक्कम प्रदान केली जात नाही. मात्र इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण किंवा मुलींच्या शैक्षणिक असतील किंवा इतर जे काही आर्थिक दृष्टिकोनातून असेल सो त्यासाठी म्हणून विविध उपक्रम राबवण्याचे कार्य या योजनेअंतर्गत करण्यात येतो. अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही निधी प्राप्त होतो राज्य सरकारांना तर ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्याचा वापर करून एकंदरीतच त्या जिल्ह्यामध्ये या बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा जे काही उपक्रम आहे ते राबवले जातो. यासाठी विशेष टास्क फोर्सचे देखील तयार केला जाऊ शकतो. ओके, या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना, जनधन योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी जी योजना आहेत तर त्यांना समन्वय करून एकंदरीतच सर्वांगीण महिला सक्षमीकरणावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता यशापयश व परिणाम जर बघितलं तर 2015 नंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जन्मवेळी लिंग गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये सुधारणा घडून आलेली आहे. मुलींच्या शाळेतील नाव नोंदणीमध्ये आणि उपस्थितीमध्ये वाढ झालेली आहे. सो शाळेतील एनरोलमेंटमध्ये वाढ झालेली आहे. 4 कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आलेले आहे. ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणारच आहोत सुकन्या समृद्धी योजना. ओके, सो मुलींच्या सुरक्षिततेला, नेतृत्वाला इत्यादीला या ठिकाणी एकंदरीतच अकॉर्डिंग टू वेबसाईट सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येतो. ओके, त्यानंतरच आहे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना एकंदरीतच या बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली. 22 जानेवारी 2015 अर्थात दोनही योजना या दिवशी बेटी बचाव बेटी पढाव आणि सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. भारत सरकारद्वारे एक समर्पित जी एक लहान ठेवी बचत योजना म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. सो पालकांच्या माध्यमातून त्यांचा मुलींसाठी ओके सो एक विशिष्ट बँकेत ठेव खाते सुरू करून एक बचतीची सवय लावावी म्हणून एकंदरीत ही योजना सुरू करण्यात आली. केंद्रीय महिला बालविकास मंत्रालय आणि अर्थविकास मंत्रालयाच्या सहाय्याने संयुक्तपणे ही योजना राबवली जातो. उद्दिष्टे मुलींच्या भविष्यातील शिक्षण आणि विवाहासाठी बचत प्रोत्साहित करणे, मुलींच्या आर्थिक सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करणे म्हणून करण्यासाठी ही योजना राबवली जाते, सुकन्या समृद्धी योजना. आता आपल्याला या ठिकाणी जे वैशिष्ट्य दिलेलं आहे तर ते महत्त्वाचं आहे. पात्रता लक्षात ठेवायचं आहे. 10 वर्षाखालील मुलींसाठी तिचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक 10 वर्षाखालील मुलींचे या योजनेअंतर्गत नोंदणी करून एकंदरीतच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रत्येक कुटुंबातील खात्यांची जी काही मर्यादा आहे ते एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 सुकन्या समृद्धी योजना खाते सुरू करू शकतात. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर जुळे बहीण झालेले असेल तर अशा वेळेस 2 पेक्षा अधिक खाते देखील उघडता येऊ शकतो. ओके, ठेवीची मर्यादा, किमान ठेव मर्यादा किती आहे तर 250 रुपये प्रतिवर्ष आणि कमाल ठेव मर्यादा 1,50,000 रुपये प्रतिवर्ष इतकी ठेव मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. खाते पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँक खात्यामध्ये उघडता येऊ शकतो. प्रश्नात एकंदरीतच पोस्ट खाते मध्येच दिलेलं होतं त्यामुळे ते जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं होतं. तर पोस्ट ऑफिसमध्ये देखील या योजनेअंतर्गत आपण खाते सुरू करू शकतो किंवा मान्यताप्राप्त बँकेअंतर्गत देखील या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो. ओके, त्यानंतर या योजनेअंतर्गत काही लाभ जे काही व्याजदर आहे ते खातेधारकांना प्राप्त होत आहे त्यांच्या बचत ठेवीवर. सो 2025मध्ये जो व्याजदर आहे तो 8.2% इतका व्याजदर प्राप्त होत आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. मॅच्युरिटी किंवा परिपक्वता कधी येतो तर खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी किंवा मुलीचे 18 वर्षानंतर विवाहाच्या वेळी त्या योजनेअंतर्गत जे काही या योजनेमध्ये जी गुंतवणूक केलेली असेल किंवा ठेवीची जी बचत ठेव केलेली असेल तर ते परत काढता येतो या
योजनेअंतर्गत. ओके. आंशिक पैसे 18 वर्षानंतर शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येतो. टॅक्स बेनिफिट देण्यात आलेले आहे आयकर कायद्याच्या बाबतीत. कलम 80C अंतर्गत या योजनेला आयकर करापासून संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. ओके. सो इन्कम टॅक्सचा कुठलाही या ठिकाणी विचार करण्यात येत नाही. प्रमुख उपलब्धी जर आपण बघितलं तर स्थापनेपासून 2.7 कोटीहून अधिक खाती उघडली गेलेली आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं 2025पर्यंत. ओके. बाकी इतर अनिवासी भारतीय जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आहेत तर ते यासाठी पात्र नसतात. फक्त भारतीय रहिवाशांना याचा लाभ घेता येतो. आता या योजनेवर जे काही प्रश्न विचारले गेलेले होते ते बघूयात. भारतातील बाल्यलिंग गुणोत्तरांच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला केव्हा सुरुवात झाली, तर आताच आपण बघितलं 22 जानेवारी 2015. ओके. सो या ठिकाणी 22 जानेवारी 2015ला ही योजना सुरू झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आपल्याला अयोग्य विधान या ठिकाणी विचारलेलं होतं. सो अयोग्य विधान कुठले आहे? 2015मध्ये ही योजना सुरू झाली का, तर आताच आपण बघितलं बरोबर आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा भाग आहे का, सो हे देखील आपण बघितलं. मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. आवश्यक म्हणजे काय, तर इट्स रिक्वायर्ड टू ओपन स्पेशल पोस्ट अकाउंट टू मीटिंग एक्सपेन्सेस ऑफ एज्युकेशन ऑफ गर्ल्स चाइल्ड ओनली. सो फक्त एज्युकेशनसाठी नसून ते एज्युकेशनच्या नंतर जे काही विवाहासाठी देखील त्याचा लाभ घेता येऊ शकतो. या ठिकाणी जे काही ओनली कीवर्ड आहे त्या ओनली कीवर्डमुळे जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. आणि ड आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठी खर्च समाविष्ट नाहीत. सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. मुलींच्या विवाहासाठी खर्च या ठिकाणी सुनिश्चित करण्यात आलेला आहे आपल्याला. सो क आणि ड या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 क आणि ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अ आणि ब विधान बरोबर, मात्र क आणि ड चुकीचं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढची योजना आहे उज्ज्वल डिस्कॉम योजना. सो उज्ज्वल डिस्कॉम योजना काय आहे, तर नोव्हेंबर 2015मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. जे काही वीज वितरण कंपन्या आहेत तर त्या वीज वितरण कंपनी जे लॉसमध्ये आहेत तर त्यांना त्यांचे लॉसेस पूर्ण भरून काढण्यासाठी सरकारची एक सुधारित योजना किंवा सरकारची एक मदत म्हणून अनुदान स्वरूपामध्ये वीज वितरण कंपन्यांना, विविध राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना या योजनेअंतर्गत उज्ज्वल डिस्कॉम आश्वासन योजना किंवा उदय योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. नोव्हेंबर 2015मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. सो एक लक्षात ठेवायचं आहे. आणि वीज वितरण कंपन्यांना आर्थिक स्थिती आणि कार्यक्षमता सुधारून वीज वितरण क्षेत्राला सक्षम करणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत या योजनेचा एकंदरीत नियंत्रण किंवा नियमन केले जातो. ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता राज्य सरकारांकडून डिस्कॉम कर्जाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत वीज वितरण कंपन्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये राज्य सरकार 75% कर्ज स्वतःकडे घेऊन एकंदरीतच बॉन्डच्या माध्यमातून एकंदरीत या वीज वितरण कंपन्यांना देत असतो. आणि उर्वरित जे कर्ज आहे ते डिस्कॉम विविध बॉन्डच्या स्वरूपात स्वतःकडे राखत असतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ऑब्जेक्टिव्ह तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आता ही योजना एक स्वैच्छिक किंवा व्हॉलंटरी असून राज्य केंद्र शासनासोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये सामील होऊन या योजनेचा एकंदरीत स्वीकार करू शकतात. सध्या 32 राज्य म्हणजेच काय, तर त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा देखील समावेश आहे. सो 32 राज्य व केंद्रशासित प्रदेश या योजनेचा लाभ घेतो आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो थोडक्यात ही योजना कशासाठी आहे, तर वीज वितरण कंपन्यांना त्यांना जे काही लॉसेस सहन करावं लागतो तर ते भरून काढण्यासाठी नोव्हेंबर 2015मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेलं होतं. फॉरेस्ट 2021च्या मुख्य परीक्षेमध्ये केंद्र शासनाने उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना अर्थात उदय योजना कधी सुरू करण्यात आली, तर 2015. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी परत
उज्ज्वला डिस्कॉम ॲस्युरन्स योजना 2018च्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये. सो हे देखील तुम्ही बघू शकता. सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साठी असणार आहे का, तर नाही. वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी. ओके, सो या ठिकाणी उज्ज्वल डिस्कॉम योजना जी आहे ते वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे म्हणजे ड ला 2 नंबरची जोडी. सो ड ला 2 नंबरची जोडी एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो. बाकी इतर योजना आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, नंतर सौभाग्य योजना 2017मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना देखील आपण बघितलेलं आहे. त्यानंतर उज्ज्वल डिस्कॉम योजनेच्या संदर्भात परत STIच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणते विधान बरोबर आहे. ओके, सो उज्ज्वल योजना नोव्हेंबर 2015मध्ये सुरू करण्यात आली. तिचा भर वीज वितरण कंपनीचे जे काही वीज देयके व संकलनातील कार्यक्षमता यावर आहे. सो दोन्ही विधान या ठिकाणी काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. सो अ आणि ब दोन्ही आपल्याला बरोबर विचारलेलं आहे ना. सो अ ब दोन्ही बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 4. सो अशा पद्धतीने या ठिकाणी उज्ज्वल डिस्कॉम योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर किती योजना आणखी राहिल्या. ओके, सो 2 योजना आपल्याला बघायच्या आहेत. त्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा त्यालाच प्रधानमंत्री फसल विमा योजना देखील म्हटलं जातं. सो आता ही जी योजना आहे ते लक्षात ठेवायचं आहे. याची घोषणा सुरुवातीला 18 फेब्रुवारी 2016 रोजी एकंदरीतच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र लागू कधी झालेलं आहे, तर 1 एप्रिल 2016 पासून, अर्थात खरीप हंगामासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मंत्रालय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. आता शेतीमध्ये जे काही अनपेक्षित जे काही संकटे येतात, तर त्या संकटापासून शेतकऱ्यांचे जे नुकसान होतं, तर त्या नुकसान भरपाई म्हणून ही एक पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे व शेती चालू ठेवण्यास प्रोत्साहन देणे, आधुनिक शेती पद्धती असेल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देणे, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन अर्थात पीक विविधीकरणाला चालना देणे, कृषी स्पर्धात्मकता सुधारणे, तसेच परवडणाऱ्या विमा हप्त्यासह सरकारी अनुदानाच्या माध्यमातून संरक्षण प्रदान करणे इत्यादी उद्दिष्टे इन जनरल आहेत. आपल्याला वाचता क्षणी ते लक्षात येईल. ओके, ही शेतकरी अर्जांच्या संख्येनुसार सध्या जगातील सर्वात मोठी योजना बनलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, जगातील सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी एक पीक विमा योजना म्हणून या योजनेचे एकंदरीत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव नोंदवण्यात आलेलं आहे. ओके, जरी ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असली तरी कर्जमुक्त शेतकऱ्यांचे जे काही कव्हरेज आहे ते 2023-24मध्ये एकूण कव्हरेजच्या 55% वाढलेलं आहे. ऐच्छिक स्वरूपात असलेले आहेत तरी मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचे जे काही पार्टिसिपेशन आहे ते आपल्याला झाल्याचे दिसून येतो. ओके, आता वैशिष्ट्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. काही प्रीमियम दर भरून एकंदरीत शेतकरी या पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात. सो खरीप पिकांसाठी विमा रकमेच्या फक्त 2%, तर रब्बी पिकांसाठी 1.5% जे काही प्रीमियम दर आहे ते सुनिश्चित करण्यात आलेलं आहे. उर्वरित जे काही रक्कम आहे ते केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपामध्ये दिली जाईल. कव्हरेज तर पूर असेल, दुष्काळ, गारपीट, कीड, रोग, कापणीनंतर जे काही नुकसान झालेलं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकांचे नुकसान झाले असतील तर ते या ठिकाणी कव्हर करण्यात येणार आहे. पात्रता सर्व अधिसूचित पिकांचे शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत. कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर अकर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाचं असणार आहे. सो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जे काही कर्जदार शेतकरी आहेत म्हणजे शासनाकडून जे काही सरकारने शेतकऱ्यांना जे काही कर्ज वाटप संदर्भात ज्या योजना सुरू केलेली असतील आणि त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी कर्ज उचल केलेले असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट होणे किंवा या योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मात्र अकर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाचं असणार आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडणार नाही. ओके, नुकसान भरपाईच्या संदर्भात दिलेलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. सो प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. दोन्ही जे काही प्रश्न आहेत ते मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत. सो
अंमलबजावणी कधी झाली तर 1 एप्रिल 2016 लागू झाली, बरोबर आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही असणार आहे का, तर मिळू शकणार. ओके, पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान मिळणार ना. सो नुकसान मिळायलाच पाहिजे, त्याच्यामुळे ब जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्यांचा बँक खात्यावर जमा होतो. सो हे बरोबर आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा उतरवला असेल तर त्या पिकाचे नुकसान झाले तर 24 तासात नुकसानीचा अहवाल देणे आवश्यक आहे. सो 24 तासात आहे का, तर 2 महिन्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेले आहे. 2 महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. सो शेतकऱ्यांना 24 तास तेवढा कमी वेळेत एकंदरीतच प्रशासनाला अप्रोच करून त्या संदर्भात माहिती देणे हे शक्य होणार नाही. ओके, त्यामुळे या ठिकाणी 24 तास हे या ठिकाणी चुकीचं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो या ठिकाणी अ आणि क बरोबर आहे, मात्र ब आणि ड चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न अगेन मुख्य परीक्षेवर विचारण्यात आलेला प्रश्न. बरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 2016च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली. सो बरोबर आहे, खरीप हंगामासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेत फक्त अन्न तेलबिया पिकांचा समावेश आहे का, तर फक्त अन्न आणि तेलबियांसाठी असणार आहे का, तर बाकी इतर पिकांसाठी देखील त्याचा समावेश आहे. त्याच्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि फक्त अ बरोबर आणि आपल्याला बरोबर विचारलेलं होतं. सो केवळ अ बरोबर या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचं या लेक्चरमधील शेवटचं योजना, याच्यामध्ये आपण 2 योजना बघणार आहोत. एक DBT आणि दुसरी योजना आहे पहल योजना. ओके, सो DBT योजना ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा थेट लाभ हस्तांतरण योजना म्हटला जातो. 1 जानेवारी 2013 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना सुरुवातीला हरियाणातील अंबाला आणि सोनीपत या जिल्ह्यांमधून सुरू करण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं, हरियाणातील अंबाला आणि सोनीपत जिल्ह्यामधून. आता यासाठी जे काही नियंत्रण किंवा नियमन कोणत्या मंत्रालयाअंतर्गत, तर सुरुवातीला कॅबिनेट सचिवालयाद्वारे या योजनेवर नियंत्रण होतं, मात्र नंतर वित्त मंत्रालयाअंतर्गत या योजनेचे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे. प्रारंभिक जर अंमलबजावणी बघितलं तर सुरुवातीला 43 जिल्ह्यांमध्ये, ओके, सो 43 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यावर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशामध्ये या योजनेचं एकंदरीतच जे काही विस्तार आहे ते करण्यात आलेलं आहे. या योजनेचा उद्देश सरकारी अनुदाने असतील, कल्याणकारी लाभ जे असतील ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होऊन भ्रष्टाचार, गळती आणि विलंब रोखला जाईल. सो कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचाराला स्कोप न मिळता किंवा भ्रष्टाचाराला स्कोप न देता लाभार्थ्यांना थेट जे काही अनुदान किंवा पात्र जी रक्कम आहे ते त्यांच्या अकाउंटवर जमा करण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यासाठी म्हणून ही DBT योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर शासकीय अनुदाने असतील, कल्याणकारी लाभ थेट लाभार्थ्याच्या बँकेवर जमा करण्यात येतो आहे. ओके, सो यासोबतच आर्थिक समावेशन साध्य करून लाभार्थ्यांना बँकिंग प्रणालीशी जोडणे हे देखील या ठिकाणी उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. ई शासनाच्या माध्यमातून चांगले प्रशासन अर्थात गुड गव्हर्नन्ससाठी देखील ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहल योजना. पहल म्हणजे प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ योजना. आता पहल योजनेच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, पहल योजना जी DBT योजनेचा एक LPG अनुदानाशी संबंधित असणारा घटक आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही योजना 1 जून 2014 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये लक्षात ठेवायचं कशासाठी योजना सुरू करण्यात आली, तर LPG गॅस अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो LPG ग्राहकांना थेट अनुदान देऊन पारदर्शकता वाढवणे व अनुदानातील गळती रोखणे. आणि पहल ही जगातील सर्वात मोठी हस्तांतरण योजना आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. या योजनेमुळे दुहेरी आणि खोट्या लाभार्थ्यांना वगळणे शक्य झालेले आहे. ओके, आता या DBT असो किंवा पहल योजनेच्या अंतर्गत जॅम ट्रायनिटी नावाचं जे काही संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये जनधन, आधार आणि मोबाईल यांच्या एकत्रीकरणातून या योजनांचा अंमलबजावणी केला जातो. KYC असेल, त्यानंतर आधार इनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत जे काही पात्र
जे लाभार्थी आहेत तर त्यांना रक्कम जी आहे रोख रक्कम हस्तांतरित केल्या जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो DBT व पहल योजनेच्या बाबतीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर यावर विचारलेले प्रश्न बघूयात आणि आपण या लेक्चरला या ठिकाणी थांबवूयात. ओके, भारत सरकारच्या DBT योजनेअंतर्गत डॅश डॅश हे विधान योग्य आहेत. कोणते विधान या ठिकाणी योग्य आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. DBT योजना भारत सरकारने सन 2015 सुरू केली का? चुकीचं आहे. कधी सुरू केली तर 2013 सुरू केली, 1 जानेवारी 2013. ओके, DBT योजनेच्या बाबतीत पहलसारख्या योजनेत DBTने आशादायी परिणाम दाखवलेले आहे. बरोबर आहे. DBT योजनेअंतर्गत पहल योजना एकंदरीतच कार्यान्वित करण्यात आलेली होती. सो ते देखील आपण बघितलेले आहे. DBT योजनेचे मुख्य स्रोत किंवा मुख्य निधी स्रोत परदेशी मदत असणार आहे का? सो परदेशी मदत नाही, तर एकंदरीतच भ्रष्टाचार रोखणे आणि थेट लाभार्थ्यांपर्यंत जी रोख रक्कम आहे ते हस्तांतरित करणे यासाठी म्हणून सुरू करण्यात आली. सो या ठिकाणी आणि क चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं होतं बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त ब विधान किंवा विधान ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ योजनेच्या बाबतीत पहल योजनेच्या बाबतीत आपल्याला अगेन बरोबर स्टेटमेंट या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सदर योजनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली कारण सर्वात मोठे थेट लाभ हस्तांतरण योजना आहे. बरोबर आहे. आताच आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं. ओके, सो या ठिकाणी बघू शकता पहल योजना ही जगातील सर्वात मोठी रोख हस्तांतरण योजना आहे. सो याची नोंद एकंदरीतच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. ओके, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 2000 हस्तांतरित केला जातो का? तर ही योजना प्रामुख्याने LPGसाठी आणण्यात आलेली योजना होती. त्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं असणार आहे. सो ब असणारा पर्याय जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. ही सदर योजना 2019 सुरू झाली का? तर 2014 सुरू झालेली योजना आहे. त्यामुळे क जे विधान आहे ते देखील चुकीचं आहे आणि आपल्याला ड विधान या ठिकाणी दिलेलं आहे. LPG गॅस धारकांना दिले जाणारे अनुदान या योजनेअंतर्गत हस्तांतरित होते, हे मात्र बरोबर आहे. सो अ आणि ड या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर एक STI मुख्य परीक्षेमध्ये DBT योजनेच्या संदर्भात 2019 आणि त्यापूर्वी देखील यावर प्रश्न विचारलेला होता. सत्य विधान ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली. सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण व भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली गेली आहे. सो या ठिकाणी हे जे काही योजना आहे DBT तर कधी आपण आताच बघितलं कधी लॉन्च झालेली आहे तर 1 जानेवारी 2013 आणि किती जिल्ह्यांमध्ये तर 43 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला 43 जिल्ह्यांमध्ये लॉन्च झालेलं आहे किंवा सुरुवात करण्यात आली. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ब या ठिकाणी 43 पाहिजे होतं, त्याच्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. सो ब विधान असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो आणि पर्याय क्रमांक फक्त या ठिकाणी योग्य असणार आहे. क या ठिकाणी जर आपण बघितलं तर भ्रष्टाचाराला आळा घालणे हे मात्र बरोबर आहे. मात्र इथपासून भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेलं बरोबर आहे. मात्र सरकारच्या खर्च नियंत्रण कमी करणे यासाठी नसून ते भ्रष्टाचार कमी करणे यासाठी आहे. त्याच्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते देखील या ठिकाणी चुकीचं आहे. आपल्याला सत्य विचारलेलं होतं. सो फक्त म्हणजेच 1 जानेवारी 2013 योजना सुरू करण्यात आली. सो असे एकंदरीतच साधारणतः जवळपास 17 ते 18 योजना आपण या ठिकाणी बघितलं. त्यावरचे PYQs देखील आपण बघितलेलं आहे. ओके, सो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा किंवा या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मित्रांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जर आपण व्ह्यूज किंवा एकंदरीत प्रतिसाद जास्त मिळाला तर आपण पुढच्या जे काही लेक्चर्स आहेत ते देखील आपण घेऊन येऊयात. ओके, सो एकंदरीतच थांबू या ठिकाणी. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.